नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कोर अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी टेस्ट सिरीज आपली चालू आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स फुल लेंथ जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर आपण जे काही टेस्ट घेतलेली आहे 100 क्वेश्चनची त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये आज बघूयात. ठीक आहे. सो बिफोर स्टार्टिंग एकूण जे 100 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बघा, लक्षात ठेवा, जनरली काय होतं, आपण टेस्ट सिरीजमध्ये दोन गोष्टीची गफलत करतोय विद्यार्थ्यांनी. मुळात आपण अभ्यास करून ज्यावेळेला टेस्ट देतो ना त्याच्यानंतर ऍक्च्युली खरं काम होतं, पण आपण टेस्ट दिल्यानंतर फक्त काय करतो, एक जनरल स्कोर काढतो प्रत्येकाचा. इकॉनॉमिक्स मध्ये जर आपल्याला मार्क्स वाढवायचे असतील तर तुम्ही आज जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशनचा पार्ट सांगेल त्याच्या दृष्टिकोनातून थोडी डायरेक्शन तुमची बदलायला पाहिजे, तरच तुमचा स्कोर वाढेल. याच्यामध्ये जनरल स्कोर मध्ये काय करतोय आपण माहिती का, टोटल अटेम्प्ट एखाद्या क्वेश्चनचे किती झाले हे, त्याच्यानंतर किती बरोबर आले हा एक पॉइंट, त्याच्यानंतर किती चुकलेत इथपर्यंत. बघा आता लक्षात घ्या, म्हणजे आजचं सेशन हे तुम्ही बघितल्यानंतर लिटरली इकॉनॉमिक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि इकॉनॉमिक्सची भीती या दोन्हीवरही परिणाम होईल. भीती कमी होईल आणि दृष्टिकोन खूप चांगला होईल. त्यात आपण एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणूयात, जे आतापर्यंत कदाचित तुमच्याकडे नसेल तो नक्की मिळेल तुम्हाला. आता दिलेले प्रश्न जेवढे होते तुमचे 100 प्रश्न या टेस्टमध्ये, व्हॉट एव्हर तुमचा जे काही स्कोर असेल ते डझंट मॅटर, तुम्ही अटेम्प्ट किती केले आणि करेक्ट आणि रॉंग किती आहेत एवढ्यापर्यंत आपण करतो आणि सोडून देतो. मित्रांनो, इथून पुढे खरी लढाई सुरू होती तुमची. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स येत नाहीत, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, कुठलीही परीक्षा तर याला आपण थोडं जरा खोटं ठरवूयात. कारण का, तुम्ही जेवढे पेपर दिलेत, सॉल्व्ह केलेत, क्वेश्चन दिले, त्यातले जे चुकलेले आहेत ना, चुकलेल्यामध्ये काय काय करायचं बघा. आता नंबर 1, समजा फॉर एक्झाम्पल तुमचे 30 क्वेश्चन चुकले फॉर एक्झाम्पल, मग तुम्ही चुकलेल्यापैकी एवढं सोडून देऊ नका, किती प्रश्न हे तुमचे कन्सेप्टवर चुकलेले आहेत फाइंड आउट करा. किती प्रश्न तुमचे सरळ सरळ इझी फॅक्ट्स, डेटा, इन्फॉर्मेशन, हे पण आयोग प्रश्न विचारतो ना, टू द पॉइंट तुम्हाला एखादी गोष्ट पाठ आहे का, तर एक पॉइंट. त्याच्यानंतर किती प्रश्न तुमचे हे सिली मिस्टेक्समुळे चुकलेले आहेत हे पण शोधलं पाहिजे ना आपण. म्हणजे जे प्रश्न उत्तर माहित होतं, बरोबर आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे माझी, पण तरीही तिथं योग्य अयोग्य किंवा 3 गोल करायचं तर 2च गोल केलं, व्हॉट एव्हर, सिली मिस्टेक्सने किती चुकले हे पण काढलं पाहिजे ना आपण. आता एवढ्यापर्यंत न थांबता अजून एक पाऊल पुढे जाऊन, कदाचित तुम्ही ही कॅटेगरी आजपर्यंत केली नसेल, ती म्हणजे अनअटेम्प्टेड क्वेश्चन्स, हे पण तुम्ही काढा, याच्यावर पण काम करा. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही एकूण टोटल याच्यापैकी 20 क्वेश्चन्स अटेम्प्टच केलेले नाहीत. मित्रांनो, आपण 100 पैकी 80 क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि 80 बद्दलच विचार करतो, पण याच्यातले तुम्ही 20 क्वेश्चन्स हे बाजूला ठेवले आहेत, अटेम्प्ट केले नाहीत. त्याच्या मागे कधी लागलात का आजपर्यंत? कशामुळे मी ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकलो नाही? वाचनाच्या पलीकडे आहेत की मी पोहोचलो नाही, वेळ कमी पडला, व्हॉट एव्हर जे काय असेल ते तुम्ही करा ना काम, त्याच्यावर शोधलं पाहिजे ना ते. आणि आता जर तुम्ही डॅमेज कंट्रोल केलं नाही, म्हणजे कुठं डॅमेज आहे, आपले कुठे स्ट्रॉंग पॉईंट आहेत, कुठे वीक पॉईंट आहेत, हे जर फाइंड आउट केलं नाही तर तुम्ही काम कसं करणार बरं? मी नेहमी एक उदाहरण सांगतो बघा विद्यार्थ्यांना पण वर्गात. तुम्ही जुने जर कुठले इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू बघितले असाल, त्यांचे कुठले व्हिडिओ वगैरे, चेस वगैरे खेळणारे विश्वनाथन असतील किंवा कुठले, ते ज्यावेळेला त्यांचा मॅच हारतात ना, ते हरल्यानंतर ते त्यांचा जो काही मॅच झालेला आहे का, कोच कडून किंवा कोणाकडून, तर ते व्हिडिओ मागून घेतात आणि ते बघतात की आपण कुठे हारलो, ऍक्च्युली कुठली मूव चुकली माझी, कुठे अजून चेंज करायला पाहिजे होता. तसंच मग ते उगाच एवढे मोठे इंटरनॅशनल लेवलला त्यांचं नाव झालंय का? मग आपण तेच करायला पाहिजे की दिलेली टेस्ट, मुळात टेस्ट सिरीजचा पर्पज हा आहे की तुमच्यातले सगळे जे गुण दोष काय जे असेल ना, स्ट्रॉंग वीक पॉईंट, हे बाहेर आले पाहिजे, त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. क्लिअर? आय होप तुम्हाला ही एक नवीन काय म्हणतो दिशा तुम्हाला अभ्यासामध्ये मिळाली असेल, तर इथून पुढे करा. आणि याच्यातही पुन्हा तुम्ही जर कन्सेप्टचे प्रश्न तुमचे जास्त चांगले येत असतील, जे चुकत नसतील, वेल अँड गुड, म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कन्सेप्ट क्लिअर आहे. आणि जर फॅक्टचे चुकत असतील तर थोडा फॅक्ट्स पाठांतर वाढवा, सिली मिस्टेक्स कमी करायचा प्रयत्न करा. असं सगळं तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढच्या एका एका टप्प्याला तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि ह्याच गोष्टी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मदत करतील स्कोर वाढवायला. अदरवाईज परीक्षा येते, टेस्ट सिरीज येत आहेत, आपण देतोय, जनरल स्कोर काढतोय, पुढे जातोय, स्वतः कुठल्याही सुधारणा होत नाहीत, त्याच्यामुळं स्कोर कमी येतो. क्लिअर? चलो, तो हा झाला एक पहिला महत्वाचा पॉईंट जो मला तुम्हाला सांगा वाटला. कारण एक्सप्लेनेशन वगैरे हे, म्हणजे एक गोष्ट अजून तुम्हाला क्लिअर करतो बघा, डिस्कशन हा जो भाग म्हणूयात किंवा अनालिसिस म्हणूया याला. बघा आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, अनालिसिस आणि एक्सप्लेनेशन, म्हणजे हा सुद्धा प्रकार तुम्हाला, मला नाही वाटत आजपर्यंत महाराष्ट्रात कधी हा बघितला असेल किंवा कुठल्या व्हिडिओ कशा माध्यमातून समोर आला असेल. टेस्ट झाल्यानंतर तुम्ही डिस्कशन करायचं की एक्सप्लेनेशन करायचं? एक्सप्लेनेशन मध्ये काय तर मित्रांनो माहिती का, एखादी कन्सेप्ट असेल, एखादी फॅक्ट असेल, इन्फॉर्मेशन असेल, व्हॉट एव्हर काय असेल, तुम्ही ह्या गोष्टी करताय जे सगळीकडे कॉमन आहे,
कुठल्याही बुक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे आता आपण टेस्ट सिरीज आणि टेस्ट सिरीजचं डिस्कशन हे लक्षात ठेवा. बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात किंवा पुस्तकातून आपण अंडरस्टँड करतोय त्याच गोष्टी जर मी सांगत असेल तर इथं त्याला अर्थ नाही. त्याच्या पलीकडे म्हणजे हे तर सांगणारच आपण, डोंट वरी, इथं रिव्हिजन, कन्सेप्ट क्लिअरिटी वगैरे तो क्लिअर करूयात. पण मोस्ट इम्पॉर्टंट काय माहिती का तुम्हाला, अनालिसिस महत्वाचं आहे का. याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या प्रश्नाचा हा अप्रोच महत्वाचा आहे कळणं. प्रश्न का टाकला, त्याच्यामध्ये काय उद्देश आहे, प्रश्न कसा विचारतो, त्याच्यात हे कुठलं योग्य अयोग्य चुकीचं किंवा अचूक हे समजत नाही, एखादा कीवर्ड्स असेल, प्रश्नातला असेल, पर्यायातला असेल, व्हॉट एव्हर, या इथलच्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. आता अप्रोच मध्ये पण कन्सेप्ट, फॅक्ट्स या दोन गोष्टी आहेत प्रश्नांचा. कन्सेप्टवर प्रश्न आहेत, फॅक्ट्सवर प्रश्न आहेत. याच्यासोबत काही प्रश्न इझी पण आहेत, मीडियम पण आहेत आणि हार्ड पण आहेत. ह्याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, फक्त एकाच लेवलचे कन्सेप्टचे नाही आहेत. याच्यासोबत सोबत आता एक महत्वाचा अप्रोच तुम्ही बघा, इकडे जे तुम्हाला काय घ्यायचं असेल ना तर ते म्हणजे कन्सेप्टची अंडरस्टँडिंग, कन्सेप्टचं ऍप्लिकेशन आणि को रिलेशन, हे पॉईंट लक्षात ठेवा. आता तुम्हाला एखादा प्रश्न टाकल्यानंतर तुम्हाला ती संकल्पना किती जास्त समजली हे चेक करा. नुसती समजली असं नाहीये, त्याच्या पुढं ऍप्लिकेशन होतंय का बघा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, जसं की CRR ही कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट, कॅश रिझर्व्ह रेशो. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या वेळेला तरलता जास्त असते तेव्हा किंवा महागाई जास्त असते तेव्हा RBI या साधनांचा वापर करते. CRR, SLR, रेपो, रिव्हर्स रेपो सगळे या कन्सेप्ट. त्यातले CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. व्यापारी बँकांना RBI कडे रोख स्वरूपात ठेवी ठेवावी लागते. मग ही ठेवी व्यापारी बँकांना RBI ठेवल्यानंतर ऑब्व्हियसली व्यापारी बँकेकडे पैसा कमी होतो. ही अंडरस्टँडिंग माहित पाहिजे. आता तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, अर्थव्यवस्थेमध्ये जर मंदीची परिस्थिती असेल तर CRR वाढवायचं की कमी करायचं, किंवा महागाईची परिस्थिती असेल तर काय करायचं, किंवा CRRचा दर जर वाढवला तर अर्थव्यवस्थेत काय परिणाम होईल, कुठल्या घटकावर त्याचा परिणाम होईल, याला म्हणायचं ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. अंडरस्टँडिंग म्हणजे काय, फक्त CRRची डेफिनेशन माहिती पाहिजे. व्यापारी बँकांनी RBI कडे ठेवलेल्या रोख स्वरूपातली ठेवी, दॅट इज कॉल्ड एज CRR, ही अंडरस्टँडिंग झाली. ऍप्लिकेशन म्हणजेच तो वाढवला कमी केला तर काय होईल या लेवलचं. पुढे को रिलेशन. आता तुम्हाला सेपरेटली भरपूर कन्सेप्ट आहेत, तुम्ही इंडिव्हिज्युअली त्याचा अभ्यास करता प्रत्येक कन्सेप्टचा. पण आता आयोगाचा पॅटर्न मित्रांनो पुढे आलाय. आता याच्या अगोदर आतापर्यंत म्हणजे काही वर्षांपूर्वी आयोग फक्त अंडरस्टँडिंग लेवलला क्वेश्चन विचारायचं, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन लेवलला आलंय आणि आता मात्र कंपॅरिझन किंवा कोरिलेशन लेवलला आहे आयोग. तुम्हाला 2 किंवा 3 कन्सेप्ट एकत्र टाकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन CRR आणि SLR सांगा तुम्ही. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन GDP आणि GNP. परफेक्ट बायफर्गेशन तुम्हाला माहिती पाहिजे तर तुम्हाला अशा लेवलचा प्रश्न किंवा क्वेश्चन पेपर टॅकल करता येतो. इथं CRR माहिती सेपरेटली, SLR माहिती सेपरेटली, आणि मग आता दोघांचं कंपॅरिझन किंवा को रिलेशन माहिती पाहिजे. CRR म्हणजे व्यापारी बँकांनी RBI कडे रोख स्वरूपात ठेवलेल्या ठेवी, SLR म्हणजे व्यापारी बँकांनी स्वतःकडेच ठेवलेल्या ठेवी, RBI कडे नाही. हा बेसिक डिफरन्स समजते मला काय म्हणायचं ते. सो आज आपलं स्टार्ट इकोचं झालेलं आहे आणि मला असं वाटलं की तुम्हाला एखादा थोडा ओव्हरव्ह्यू अप्रोच द्यावा. मुळात प्रश्न जे येत आहेत इकॉनॉमिक्सचे आपण फक्त कन्सेप्ट लेवलला बघतो, फॅक्ट्स लेवलला बघतो, पुस्तकात ज्या गोष्टी त्या वाचण्यावर भर देतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीवर तुम्ही अभ्यास केल्यानंतर समजून घ्याच घ्या, पण त्याच्यासोबत ऍप्लिकेशन, को रिलेशन हा एक नवीन पॉईंट आहे मित्रांनो. हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तर तुम्ही योग्य प्लॅटफॉर्मला आहात, याचा फायदा घ्या आणि स्वतःमध्ये या पद्धतीने बदल करा. तुम्हाला प्रत्येक पुढे प्रश्नामध्ये हे जाणवेल गोष्ट की या पद्धतीने आपण फॉर्मॅट पुढे केलेला आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही कॉमन आहे. फॅक्ट्स वगैरे आम्ही तुम्हाला देऊ टेलिग्रामवर, याच्यावर नोट्सवर वगैरे आम्ही प्रोव्हाइड करू, डोंट वरी. पण हे जे आहे ना हे तुम्हाला कुठून मिळणार नाही, याच्यावर जास्त काम करा, जे मी आता सांगितलं तुम्हाला ते. येस, चलो. सो आता एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी मी फक्त सांगून झाल्यात. तुम्हाला एक एक गोष्ट सिद्ध करून दाखवतो प्रश्नांसहित. आणि मी जसं म्हटलं तसं तुम्हाला याच्यातून दृष्टिकोन हा घ्यायचा, कारण महाराष्ट्रातील सगळेच विद्यार्थी तुम्ही बघा अभ्यास करतायत, सगळ्यांसाठी सिलेबस तोच आहे, पुस्तकही तीच आहे, परीक्षा ही तीच आहे, पण पास होण्याचं प्रमाण फार कमी जणांचं आहे मित्रांनो. का? कारण परीक्षा पद्धती समजून घ्या. नुसता अभ्यास करून तुम्ही पास होत नाहीत, त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला थोडा एक वेगळा अप्रोच लागतो, तो आपण इथे घ्यायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चलो. आता पहिला प्रश्न सरळ सरळ तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. आपला जो बेरोजगारी विषयक आकडेवारीचा भाग असतो, कोण हे करतं? NSSO. ठीक आहे, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. याच्या मार्फतचे काही स्टेटमेंट दिलेले आहेत. पिरियडिक लेबल फोर्स सर्व्हे. आता तुम्हाला अशी कुठलीही आकडेवारी कशाही संदर्भातील ती संस्था जाहीर करत असते, त्याच्याबाबतचे स्टेटमेंट टाकलेले आहे. इथं
जर सगळे स्टेटमेंट बघितलेत तर हा पिरियडिक लेबर फोर्स असतो. यानुसार आठवड्यात किमान 1 तास काम न करणाऱ्या व्यक्तीला बेरोजगार मानले जाते. पुन्हा ग्रामीण आणि शहरी दोघांसाठी काढला जातो. चालू आठवडा यावर आधारित असतो. तुम्हाला याच्या पद्धती आहेत बघा. एक म्हणजे UPSS, त्याच्यानंतर CWS आणि CDS. याबाबतीत तुम्हाला थोडंफार माहिती पाहिजे. इथं आपण एका आर्थिक वर्षाचा विचार करतो. एका वर्षामध्ये व्यक्तीला किती दिवस रोजगार मिळतो, त्याच्यानुसार तो रोजगार येते का बेरोजगार येते कन्सिडर केला जातो. इथं तुम्ही एका आठवड्याचा विचार करता, जे इथं मेन्शन केलेलं आहे. आणि इथं मात्र तुम्ही प्रत्येक दिवशी तुम्हाला रोजगार मिळतोय का हे विचार केला जातो. मग आता तुम्हाला हे सगळे स्टेटमेंट जशाला तसे दिलेले आहेत. त्याच्यात काही काय म्हणतो त्याला अवघड पार्ट नाहीये, पण मेन अवघड पार्ट असा आहे, या तिन्ही पद्धती माहिती असल्यानंतर जर मी असा प्रश्न विचारला, या तिन्हीपैकी कुठल्या पद्धतीनं बेरोजगारीविषयी एक खरं चित्र स्पष्ट होतं किंवा देशातील योग्य बेरोजगारी ही आपल्याला दर्शवेल कुठली संकल्पना, UPSS, CWS की CDS. परत म्हणतोय, इथं आपण खूप जास्त लाईन टू लाईन इच अँड एव्हरी टॉपिक मधला कन्सेप्ट किंवा भाग हा घेऊ शकत नाही, पण त्याच्यावरचं ओरिएंटेशन मात्र इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला या UPSS किंवा CWS किंवा CDS या ज्या पद्धती आहेत ना, याच्यावर कशा पद्धतीने रिव्हिजन केलं पाहिजे हे लक्षात ठेवा. तिन्ही पद्धती आहेत. इथे एका वर्षाचा विचार केला जातो, इथं आठवड्याचा आणि इथं प्रत्येक दिवसाचा. तर सगळ्यात मी आता जे प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर आहे CDS. कारण इथं एका वर्षाच्या कालावधीमध्ये समजा फॉर एक्झाम्पल 365 दिवस आहेत. 365 दिवसामध्ये 200 दिवस एखाद्या व्यक्तीला रोजगार मिळत नाही किंवा रोजगार मिळतोय आणि काही 100 दिवस तो बेरोजगार राहतोय. 100 दिवस, पण 200 दिवस रोजगार मिळतोय म्हणून तो रोजगारीत गृहीत धरला जातो ऍज पर दिस मेथड. इथं तुम्ही आल्यानंतर एका आठवड्याचा विचार केला जातो, 7 दिवसाचा, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही एका दिवशी तुम्ही किमान 1 तास जरी काम केलात तरीही तुम्ही रोजगारीत कन्सिडर केला जातात. आता या दोन्हीच्याही व्यतिरिक्त इथं मात्र दररोज तुम्हाला काम मिळतंय का नाही बघा. आणि जर काम मिळत नसेल तर तुम्ही बेरोजगार असाल. आणि म्हणून इथं 7 दिवसात एखादा व्यक्ती 1 तास काम करतोय, त्याला रोजगारीत गृहीत धरतोय. एका तासात काम केल्याने काय होतं का? पण बघा, आपली थेरोटिकल आहे, तुम्हाला हे पटत नसेल तरी हे आपल्याला कन्सिडर करायचंय. काही गोष्टी भारतामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी विषयीची आकडेवारी किंवा त्याची पद्धती हे लिटरली प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. पण आपण त्यात काही तज्ञ रिसर्च करायचं नाही, जी आहे थेरी ती तुम्हाला माहिती पाहिजे. सो याच्यातली ही बेस्ट संकल्पना आहे जी आपल्या देशातील योग्य बेरोजगारी दर्शवेल. तर प्रत्येक व्यक्तीला रोज काम मिळालं पाहिजे आणि मग ते मिळतं का नाही ते या पद्धतीनं बघितलं जातं. चलो नेक्स्ट, सेकंड. आता हे जरा अजून थोडं जनरल आहे आणि थोडं आंतरराष्ट्रीय स्तरावरील एखादा घटक कुठला गृहीत धरला जातो आणि तो स्टेटमेंटमध्ये टाकला जातो. पण जर बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील ना तर प्रॉब्लेम येणार नाही. कोरोना साथीनंतर जागतिक भाववाढ हे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर नवीन आव्हान ठरलेलं आहे. त्यात कुठली आकडेवारी वगैरे नाहीये, जनरल आहे ना. मुळात महागाई म्हणजेच किंमत वाढ, आणि किंमत वाढ याला 2 घटक कारणीभूत आहेत. एक म्हणजे मागणी आणि दुसरं म्हणजे पुरवठा. मागणी जास्त झाली आणि पुरवठा कमी झाला की किंमत वाढ निर्माण होते, त्याला महागाई म्हणतो आपण. मग मला सांगा, कोविड सिच्युएशन मध्ये, लॉकडाऊन मध्ये सगळ्या गोष्टी बंद होत्या, कुठल्याच इंडस्ट्रीज चालू नव्हत्या, म्हणल्यावर प्रोडक्शन होईल का? आणि प्रोडक्शनच नसल्यावर अर्थव्यवस्थेमध्ये त्या वस्तूंचा पुरवठा असेल का? मग तो कमी झाला ना. मग इथं पुरवठा घटला, ऑब्व्हियसली मागणी तर त्या गोष्टीला असणार. मग पुरवठा कमी आणि मागणी जास्त असा असेल तर किंमत वाढ होते. तेच इथं सांगितलं. कोरोना साथीनंतर जागतिक भाववाढ जागतिक अर्थव्यवस्थेतील नवीन आव्हान ठरलेलं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सप्लाय चेन, पॉईंट टू बी नोटेड हा. किंमत वाढीस हे 2 घटक कारणीभूत आहेत. याच्यासोबत म्हणजे प्रोडक्शन तर नव्हतंच ना, म्हणून ते सप्लाय कमी झाला. त्यासोबत बऱ्याच ठिकाणी प्रोडक्शन जरी चालू असलं तरीही वाहतूक व्यवस्था बंद होती. लॉकडाऊनमुळे कुठलं कोणी कुठं जाऊ शकत नव्हतं. ही जी सप्लाय चेन होती ना, जरी तिथं उत्पादन असेल पण ते ग्राहकापर्यंत, बाजारपेठेपर्यंत येतच नव्हतं. त्याला म्हणायचं सप्लाय चेन डिस्टर्बन्स असणे. त्याच्यामुळे सुद्धा किंमत वाढ झालेली आहे. इथं पॉईंट एक्स्ट्रा मेन्शन करून ठेवा. नेक्स्ट, लोकांची वस्तू सेवांची वाढलेली अचानक मागणी हे त्याचे एक कारण आहे. बिलकुल. आता काय, जसं म्हणतो ना आपण, ह्या इथं कुठलीही गोष्ट जरा बऱ्यापैकी सुरळीत झाली, लॉकडाऊन उघडलं आणि मग आर्थिक व्यवहार सुरळीत व्हायला लागले, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींची डिमांड वाढायला लागली पीक पॉईंटला एकदम कामं सुरू झाल्यामुळे. तर त्याच पद्धतीत तुम्हाला उत्पादन होत नव्हतं, पुरवठा होत नव्हता, म्हणजे मागणीच जास्त वाढली, उत्पादन कमीच राहिलं. ही सिच्युएशन निर्माण झाल्यामुळे किंमत वाढ आहेच, म्हणजे सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जगातील विकसित आणि अविकसित देशांची तुलना करता भारतात भाववाढ मर्यादित राहिली. का बरं सांगा, काय रिझन याच्या मागे? भारत हा एकतर एवढा मोठा देश आहे आपल्याकडं, ऑब्व्हियसली याची मागणीची बाजू ती जास्त असणारच आहे. पण महत्वाचा पॉइंट जो पुरवठा आहे ना, हा बऱ्यापैकी लवकर सुरळीत झाला.
हे सप्लाय चेनचा जो काही डिस्टर्बन्स होता, प्रॉब्लेम होता का, ती वाहतूक व्यवस्था असेल का, ती बऱ्यापैकी सुरू झाली. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूंची मागणी आहे तिथपर्यंत वस्तू पोहोचायला लागल्या. त्याच्यामुळं जरा थोडा प्रभाव कमी पडला महागाईचा. हा आपल्या भारतावरचा तिसरं स्टेटमेंट आहे. अशा काही गोष्टी इथं आल्यानं लक्षात ठेवा, तुम्हाला महागाई ही एकच कन्सेप्ट या बऱ्याच गोष्टींचं उत्तर देते. आणि असे काही प्रश्न टाकण्यामागे अजून एक गोष्ट बरं झालं येतं, म्हणजे लक्षात आली माझ्या. तुम्ही या प्रश्नांमधून आता कुठलाही प्रश्न विचारला, हा क्वेश्चन पॅटर्न, मी तुम्हाला कन्सेप्ट फॅक्ट्स या दोघांवरही खेळवलंय आणि इझी, मीडियम आणि हार्ड प्रश्न. एकूण तुम्हाला 15 प्रश्न असतात कुठं, राज्यसेवेला, पूर्व परीक्षेला. हे लक्षात ठेवा. आयोगाला सुद्धा अपेक्षित नसते की तुम्ही 15च्या 15 प्रश्न सॉल्व्ह कराल. मुद्दाम असे काही प्रश्न आयोग टाकतं की जिथं तुम्ही ट्रॅपमध्ये अडकाल, वाचल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स डाऊन होईल, हे काय नवीन आलं, मी वाचल्यात नाही, अशा काही गोष्टी असतात. म्हणून 15 पैकी जवळपास 2 ते 3 क्वेश्चन्स हे तुमचे नाही आलेत तरी चालत असाल. म्हणजे मी म्हणत नाही स्किप करा बरं का, पण वर्स्ट कंडिशनला असे काही प्रश्न आले तर हे बाजूला ठेवा आणि तुम्ही जे तुमचे उरलेले 10-12 प्रश्न आहेत ना, याच्यावर टार्गेट करा. आणि कुठलाही पेपर घ्या, मी चॅलेंज देऊन सांगतो, कुठल्याही वर्षीचा पेपर काढा, तुम्हाला 10 ते 12 हे प्रश्न इझी आणि मीडियम कॅटेगरीमध्ये पाहायला मिळतील. नॉट अ जोक. एवढे मग आपण याच्या मागे लागतो. मी म्हणलं तुम्हाला मागे काहीतरी एक प्रश्न होता बघा, 3-4 वर्षापूर्वीचं बजेट विचारलं होतं. लगेच विद्यार्थ्यांना सुरू, सर बजेट कुठलं करायचं, चालू वर्षाचं बजेट करा. आता आयोगाने कितीही विचारलं ते त्याला आपण नाही हे हातात घेऊ शकत. त्याच्यानंतर एखादा कुठला अर्थतज्ञ, सिद्धांत, त्याचे थेरीज वगैरे असतील, मला सांगा, तुम्हाला मी आता लिस्ट देतो, खूप मोठे अर्थतज्ञ, थेरी, सिद्धांत करा ना. पण मला काय म्हणायचं, अगोदर हातचे मार्क घ्या ना, जे तुम्हाला 10 ते 12 इझी क्वेश्चन्स मीडियम वाले असतील ते, आणि हे झाल्यानंतर मग इकडे जा, याच्याकडे अभ्यासाकडे. तसेच काही प्रश्न जे तुम्हाला आता दिसतील ना, त्याच्या मागचा उद्देश माझा हा आहे की आयोगही तसाच पॅटर्न फॉलो करतोय तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी. सो इट्स युअर चॉईस कुठला प्रश्न घ्यायचा आणि कुठला सोडून द्यायचा. नेक्स्ट, सेंद्रिय शेती उत्पादनामध्ये कोणते राज्य इथं अग्रेसर आहे. आता याच्यामध्येही अशीच आकडेवारी तुम्हाला काहीतरी मागं पुढं, इकॉनॉमिक सर्व्हे, बजेट याच्यामधलं येतं. मेजर आपल्या पूर्ण इकॉनॉमिक सर्व्हेच्या बजेटच्या इन डिटेल नोट्स या तुम्हाला मिळतील. डोंट वरी. फक्त इथं प्रश्न टाकण्यामागचा उद्देश काय, की ज्या वेळेला सर्वे किंवा बजेट हे तुम्ही करता ना, याच्यामध्ये अशा कुठल्या तरी काही गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. एखादं ठराविक राज्य कशात तरी अग्रेसर असतं, पुढे असतं, तेवढं हायलाईट व्हावं, त्याच्या मागचा उद्देश आहे. आपल्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, महाराष्ट्राचा सर्वे, केंद्राचा अर्थसंकल्प, केंद्राचा सर्वे हा एकदम व्यवस्थित कंपायलेशन फॉर्म मध्ये आहे. तो तुम्हाला लवकरच सरांना सांगितल्यानंतर तुम्हाला ऑफिसच्या मार्गातून ते येऊन जाईल. डोंट वरी. फक्त इथं लक्षात ठेवा, या अशा कुठल्याही बाबतीतली जी रँकिंग आहे ही इथं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. उत्तर याचं मध्य प्रदेश आहे. बरं, काय सेंद्रिय शेती कन्सेप्ट काय, ऑर्गॅनिक फार्मिंग, यालाच नॅचरल फार्मिंग असंही म्हटलं जातं. आपल्याला हरित क्रांती माहिती, हरित क्रांतीबाबत सगळं पॉझिटिव्ह माहिती, हरित क्रांती आहे, चांगलं आहे, सगळं मान्य आहे, खूप छान झालं, उत्पादन वाढलं. याची दुसरी बाजू माहिती आहे का, की हरित क्रांतीचे नुकसान पण झालेले. खूप मोठ्या प्रमाणात आपण केमिकल फर्टिलायझर्स वापरलं, त्याच्यात काय झालं मग, सॅलिनायझेशन म्हणतो आपण, क्षारीकरण वाढलं आणि जे केमिकलचे कण आहेत ते त्या प्लांटमध्ये किंवा मग त्याच्याद्वारे मानवाच्या शरीरात यायला लागले, ते घातक व्हायला लागलं, जमिनी नापीक व्हायला लागल्या. त्याच्यामुळं आता आपण या सगळ्या गोष्टी कमीत कमी केल्या पाहिजे, नॅचरल फार्मिंगकडे गेलो पाहिजे. ती म्हणजेच काय, सेंद्रिय शेती. याला सध्या गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतं, बिकॉज ऑफ पूर्ण मानवजातीवर किंवा हेल्थवर याचा परिणाम पाहायला मिळतोय, म्हणून याला खूप वेटेज आलेलं आहे सध्या. नेक्स्ट बघा, आता इथं सुद्धा अशी तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. आता हा प्रश्नच किती मोठा आहे. एक पॅटर्न मला आयोगाचा जाणवला बघा, काही वेळा तुम्हाला लिटरली 2-2, 3-3, 4-4 ओळीचा एकच प्रश्न असतो, भरपूर त्याच्यात इन्फॉर्मेशन डेटा दिलेला असतो त्या ह्याच्यातला, आणि मग तेवढं समजून आपण काय करतो, ह्याच्यात काय काय दिलं काय नाही बघतो, या प्रश्न वाचायलाच वेळ घेतो आणि खाली येत नाही. जनरली काय करा अशा वेळेला, बघा आता 1961च्या जनगणनेनुसार पटकन इथं फोकस करायचा आणि महाराष्ट्रातील विचारल्या नागरी लोकसंख्येचं प्रमाण हे एवढं एवढं होतं, त्यामध्ये 2011 पर्यंत एवढी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या नागरी लोकसंख्येच्या अनेक कारणांपैकी सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तुम्हाला इथं जनरली आकडेवारी दिलेली आहे आणि प्रश्न फक्त एवढाच आहे की महाराष्ट्रामध्ये जे आता इथं नागरीकरण वाढतं किंवा नागरिकांची लोकसंख्या वाढते त्याच्या मागचं कारण कुठलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की जे काही नागरीकरण झालं, मोठ्या मोठ्या शहरांचा उदय व्हायला लागला का, त्याच्यामुळं लोकांचं ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे स्थलांतर वाढलं.
आज बघतो ना आपण बेरोजगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, विशेषतः ग्रामीण भागात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण ग्रामीण भागात कृषी व्यवसाय जास्त आहे आणि कृषी व्यवसाय हा हंगामी आहे. म्हणजे शेतीवर अवलंबून कशा पावसावर अवलंबून आहे शेती. पाऊस पडला पीक येतं, काही काम भेटतं. पाऊस नाही पडला काही कामच नसणार आहे. ग्रामीण भागामध्ये पर्यायी रोजगाराची कमतरता आहे. याच्यामुळे तिथला तरुण वर्ग किंवा कुठलाही एखादा कुटुंबाला उदरनिर्वाह करणारा व्यक्ती हा जॉबच्या शोधामध्ये आता कुठे येतोय, शहराकडे येतोय. हे एक त्याच्या मागचं रिझन आहे. आणि दुसरी गोष्ट किंवा असेच आजूबाजूचे शहर बऱ्यापैकी डेव्हलप व्हायला लागले आधीच्या तुलनेमध्ये. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे इथं. अनेक नवीन मोठ्या शहरांचा झालेला उदय, हा सगळ्यात महत्त्वाचा रोल इथं लक्षात ठेवा. आता हे त्याला आहे ना, इथं बघा हे प्रश्न तुम्हाला अजून एक पॅटर्न याच्या मार्फत दाखवायचा आहे मला. आयोग कधी कधी असे प्रश्न विचारतात, खाली ऑप्शन देतं, त्यातलं कुठलंच ऑप्शन कम्प्लिटली चुकीचं नसतं. तुम्हाला एक ह्याच्यात दाखवतो उदाहरण, हा गॅट आणि डब्ल्यूटीओ बद्दलच उदाहरण. त्याचे उद्दिष्ट विचारले होत्या आणि त्याचे पर्याय सांगतो तुम्हाला गॅट आणि डब्ल्यूटीओचे. एक म्हणजे मोस्ट फेवर्ड नेशन, त्याच्यानंतर नॅशनल ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर ट्रेड विदाऊट डिस्क्रिमिनेशन, अशा ऑप्शन होत्या. आयोगाचा प्रश्न सांगतोय माझा नाही. गॅट किंवा डब्ल्यूटीओचे उद्दिष्ट काय? ट्रेड विदाऊट डिस्क्रिमिनेशन, कुठलाही भेदभावरहित व्यापार करणे, मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आणि नॅशनल ट्रीटमेंट, राष्ट्रीय दर्जा देणे. आता तुम्ही जर नीट अभ्यास केला असेल ना डब्ल्यूटीओचा गॅटचा, कुठलंच चुकीचं नाहीये. आता आयोगाचं उत्तर काय माहिती का? केवळ ट्रेड विदाऊट डिस्क्रिमिनेशन. कारण ह्या एकाच कन्सेप्टमध्ये या दोन्ही येतात. म्हणजे ही ब्रॉड कन्सेप्ट आहे, त्याच्यातले हे छोटे घटक आहेत, हे उपघटक असं म्हणूया. एवढ्या लेवल आपल्याला थिंकिंग करावी लागते. हा आयोगाचा प्रश्न आहे. सो इथंही तसंच आहे. इथून पुढेही लक्षात ठेवा, मी परत सांगतोय, लिटरली तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डिकोडिंग काय प्रकार आहे का तो याच्यातून कळेल. म्हणजे आपल्याला या आजच्या डिस्कशन मधून आयोगाने काय प्रश्न विचारलेत आणि आयोगाचा पॅटर्न काय आहे, तुम्ही विचार काय केला पाहिजे आणि वाचनात काय बदल केला पाहिजे. इथून पुढे तुम्ही वाचताय ना, मग आता वाचताना वरवरचं नाही वाचायचं. सुपरफिशियल स्टडीचा काळ गेला, परफेक्ट झालं पाहिजे. उद्दिष्ट वैशिष्ट्य एक्झॅक्टली काय, याच्यात काय येतं. तसंच इथं कुठल्याही गोष्टीचे कारण हे तुम्हाला याच्यातून त्यातल्या त्यात निवडता आलं पाहिजे. आता काही वेळा आयोगाने त्याच्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आपल्याला जरी वाटलं की नाही सर मग हे का नाही लागू होत, त्याला इथं अर्थ नाही. आपण बघतोय कितीतरी वेळा आता कोर्टात केस गेली आहे, आयोगाने तिसरी आन्सर की लावली आहे. आणि आयोगाचे मी तुम्हाला सांगतो असे किती प्रश्न दाखवतो, सेम प्रश्न विचारलाय उत्तर वेगळे आहेत आयोगाचेच, आपले नाही. तोच प्रश्न अगोदरच्या वर्षी विचारलाय वेगळं उत्तर, आत्ता वेगळं उत्तर आहे. म्हणजे ह्या गोष्टीच्या मागे तुम्ही नका लागू. खूप आपण म्हणतो ना, नाही मग सर का असं, अरे का असं त्याला उत्तर नाहीये, कशाला वेळ वाया घालवताय. बरं किती प्रश्नांचा प्रॉब्लेम येतो असा, एखाद्या दुसरा, लेट इट बी, सोडून द्या ना. नको त्या गोष्टीसाठी टाइम आणि एनर्जी वाया घालण्यापेक्षा आहे त्या गोष्टी परफेक्ट करा. समजलं काय म्हणायचं ते तुमच्या फायद्याचं आहे. बाकी आपण रिसर्च करून मग ते बघताय काय चाललंय ते. प्रत्येक क्वेश्चन बाबतीत कशा बाबतीत आपण कोर्टात जाऊन खेटणं, हे करणं, बदलून घेणं हे शक्य नाहीये. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आता याच्यात सुद्धा इथं सूक्ष्म वित्त पुरवठा याच्याबाबत, पुरवठा हा बेरोजगार किंवा कमी उत्पन्न असणारे व्यक्ती किंवा गट यांना केला जातो. याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो इथं एक गोष्ट कळाली पाहिजे, कुठलीही गोष्ट फंडिंग द अनफंडेड, हा जो मेन पर्पज आहे ना गव्हर्नमेंटचा, सूक्ष्म वित्त पुरवठा करणं. याच्यात अजून एक ब्रॉड कन्सेप्ट आहे, ती म्हणजे आर्थिक समावेशन करणं. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. तर इथं तुम्हाला ब्रॉडली बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आर्थिक समावेशनामध्ये कर्ज देणं, विम्याचं संरक्षण देणं, ठेवी ठेवण्याचा काय त्याचं सुविधा देणं, हा सगळा प्रकार केला जातो. आणि याच आर्थिक समावेशनामध्ये पुन्हा ठराविक असा काही गट टार्गेट केला जातो की ज्यांच्यापर्यंत वित्त पुरवठा झालेला नाही, तो वाला पार्ट हा येत आहे. सूक्ष्म वित्त पुरवठा हा बेरोजगार किंवा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती किंवा गट याला केला जातो. मी म्हणलं तुम्हाला अशा लोकांना आपल्याला फंड करायचा आहे किंवा पैसे द्यायचे की ज्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेला नाहीये, मग तो वाला गट हा इथं पहिला येतो. क्लिअर, नेक्स्ट. हा आता हे टू द पॉइंट, इथं 2011-12 या सालासाठी महाराष्ट्र या राज्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागासाठी दारिद्र्य रेषा किती आहे. आता दारिद्र्य रेषा किंवा दारिद्र्य हा जो टॉपिक आहे ना, हा दोन भागामध्ये करायचा आहे. एक म्हणजे संकल्पना आणि दुसरं म्हणजे फॅक्ट्स. इकडे तुम्हाला सापेक्ष दारिद्र्य काय, निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय हे माहिती पाहिजे, प्रॉपर कन्सेप्ट.
इकडे जर गेलात ना तुम्ही, सगळ्या समित्या आहेत. अलग कार्यगट, लकडावाला कार्यगट, धनंजय गाडगे कार्यगट, रंगराजन समिती, तेंडुलकर समिती, दांडेकर वरद समिती, किती समित्या आहेत. त्या प्रत्येकांची स्थापना कोणत्या वर्षी झाली, त्यांनी काय दारिद्र्य निकष ठरवले, त्याच्यानुसार दारिद्र्याचं प्रमाण, त्याच्यातही ग्रामीण किती, शहरी किती, त्यांनी दारिद्र्यरेषा किती ठरवली. परत दारिद्र्यरेषेमध्ये ग्रामीण, शहरी म्हणजे एवढा प्रचंड डेटा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर एकदा पडलात तर मग सगळं कन्फ्युजन होऊन जाईल. याचा अर्थ मग सर हे कशा पद्धतीने करायचं, तुम्ही अगोदर काय म्हणतो बेस क्लिअर कन्सेप्ट अंडरस्टँडिंग याच्यावर भर द्या. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टी ग्राफ करायचा प्रयत्न करा. याच्यातही आजच बसलो आणि सगळं वाचलं आणि सगळं समजलं असं होत नाही. जे इकॉनॉमिक्स इतर विषयाच्या तुलनेत हा त्याच्यामुळे जास्त किचकट आहे. एकतर कन्सेप्ट लवकर समजत नाहीत, या अवघड ह्या कुठेतरी समजल्या नाही तोपर्यंत इकडं हे सगळं असं भयानक प्रकार आहे. त्यातल्या आता आयोग काय करतं, हे जे प्रश्न आहे ना आता तुम्हाला तुम्ही विचारला, हे बघा 1000 रुपये की 1126 का काय असेल ते त्याच्या नियर अबाउट व्हॅल्यू आहे. आता तुम्हाला टू द पॉइंट परफेक्ट डेटा किंवा माहिती पाठ असली पाहिजे. अगोदर आयोगाचा काय पॅटर्न असायचा, या फॅक्च्युअल डेटा बाबत 4 ऑप्शन कम्प्लिटली वेगवेगळ्या टोकाचे असायचे. जसं की समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी विचारलं तेंडुलकर समितीची स्थापना कधी झाली, फॅक्ट्स आहे. पहिलं ऑप्शन आहे 2000 साली, दुसरं ऑप्शन आहे 2005, तिसरं ऑप्शन आहे 2010 आणि चौथा ऑप्शन आहे 2020. म्हणजे बऱ्यापैकी डिफरन्स आहे ना खूप. तुम्ही बऱ्यापैकी निवडू शकता की हा चला 2005च्या आसपास आहे बाबा, हे तर नक्कीच नाहीये. आता आयोगाचा पॅटर्न काय माहिती का, असे प्रश्न विचारण्यामागं तुम्हाला आता पर्याय काय येतं माहिती, 2003, 2004, 2005, 2006. आता सांगा क्लोज आहे. जिथं तुम्हाला कन्फ्युजन आहे तिथंच आयोग तुम्हाला ऑप्शन टाकतं आणि झालं. मग एवढी सगळी माहिती असूनही जातो तो तसा हा प्रश्न येतं. याच्यात तुम्हाला सरळ सरळ परफेक्शन माहिती पाहिजे आणि तुम्हाला सांगितलं आधी कुठल्याही टॉपिकचा जो मेन गाभा आहे का अंडरस्टँडिंगचा तो समजून घ्या आणि मग नंतर तुम्ही या फॅक्ट्स कडे जा. पुढं आता इथं एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकास याच्या संदर्भात हा प्रश्न आहे. निर्देशांकाबाबत अयोग्य विधान निवडायचंय. मग याच्यामध्ये इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यानंतर पहिला हा निर्देशांक सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे तयार केला जातो. मग हे सगळं बरोबर आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही याच्यात वाचल्यानंतर असा काहीतरी आयोगाने एखादाच कीवर्ड हा चेंज टाकलेला असतो, दुसरा टाकलेला असतो. सांगा या सगळ्या बाबत कोण हे करतं, कुठली संस्था आहे, भारताची, बरोबर, नीती आयोगामार्फत हे सगळं केलं जातं. तर इथं मात्र तुम्हाला काय दिले, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, हे चुकीचं आहे. फॅक्च्युअल डेटा आहे सरळ सरळ. पुन्हा फॅक्च्युअल डेटा भारतात 1951 ते 2019 पर्यंत लिंग गुणोत्तर महिलांसाठी नेहमीच नकारात्मक राहिला आहे. बिलकुल आपण जर जेंडर इक्वेलिटीचा प्रयत्न करतोय ना जे करण्याचा, तर तुम्ही इथं विचार करा याच्यामध्ये या काय अवस्था होती स्वातंत्र्याच्या वेळी. खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी होती मुलींच्या जन्माबाबत. कारण माहिती मुलगी म्हणजे ओझं असायचं, मग तिच्यावर खर्च, मग ते लग्न, मग हुंडा किंवा काय, एज्युकेशन नव्हतं, अवेअरनेस नव्हता, या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणूनच मुलगीचा जन्म हा त्यावेळेला फार कमी होता आणि मुलांचं होतं म्हणजे इम्बॅलन्स होतं. पण जसं जसं आपण इकडे सरकलो पुढे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली आहे, पण तरीही ती मात्र नकारात्मकता अजूनही त्या प्रमाणात हे झालेलं नाही. पण या मागच्या 2-3 वर्षामध्ये बराच चेंज झालेला आहे. आता इथं जी आकडेवारी ही जस्ट ट्रेंड विचारलाय तुम्हाला. एक्झॅक्टली कुठल्याही काय म्हणतो आपण एखाद्या वर्षाचा तो आकडा कमी जास्त ह्याच्यापेक्षा ट्रेंड विचारला, हे एक लक्षात ठेवा. तुम्हाला जनरल सांगायचं याच्यात राष्ट्रीय कुटुंब पाहणी अहवाल 5 नुसार लिंग गुणोत्तर पहिल्यांदाच 1000 पेक्षा जास्त केले. जस्ट हे जे तुम्हाला आता सांगितलं ना मी, आता कमी जास्त होतोय, चेंज होतोय भारताबाबत. का इतके वर्षाचं जे काही सरकारचं धोरण होतं मुलींबाबतीत, जे मुलगी शिकवा, मुलगी वाचवा, अजून बरेच अभियान असे कितीतरी पटीनं त्याचा हा परिणाम पाहायला मिळतोय. आणि म्हणून हे चित्र आता बदलतं आपलं इथलचं. दोन्हीही विधान क्लिअर आहे. तुम्हाला याच्यामध्ये महिलांच्या बाबतीतल्या योजना, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीतल्या योजना किंवा मुलींबाबतीतल्या योजना असू द्यात, मुली आणि महिला या दोन्ही बाबत राज्यसेवा मुख्य परीक्षेला पेपर 3 आहे HRD, त्याच्यावर तुम्हाला जास्त योजना वगैरे विचारतात. पण पूर्व परीक्षेलाही तुम्हाला थोड्यापैकी
कुठलाही दुर्बल घटक आहे तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला इकॉनॉमिक्स मध्ये जर योजना येत असतील तर एक गोष्ट आता कीवर्ड लिहून ठेवा, दुर्बल घटक. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे दुर्लक्षित झालेलं आहे. मग SC ST कॅटेगरी असू द्यात, अपंग असू द्यात, अनाथ असू द्यात, वृद्ध निराधार व्यक्ती असू द्यात, त्याच्यासोबत सोबत महिला, मुली, आता मी ज्यांचा उल्लेख केला ना, हा सगळा गट दुर्लक्षित आहे किंवा वंचित आहे बऱ्याच गोष्टींपासून. तो यांना आपल्याला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं आहे, त्यांचाही विकास करायचा आहे. म्हणून सरकारमार्फत खूप मोठ्या योजना राबवलेल्या आहेत यांच्याबाबत. त्यातला एक घटक तिकडचा आता आपण बघितला. क्लिअर? चलो पुढं. क्वेश्चन नंबर 9. इथं आता पुन्हा अयोग्य विधान PM किसान अंतर्गत हे केलेलं तुम्हाला. याच्यामध्ये किती किती हप्ते दिले जातात, काय दिले जातात म्हणलं तुम्हाला याच्याबाबतचा डेटा वगैरे, इकॉनॉमिक सर्वे, बजेट किंवा आता फक्त योजनांचा डेटा तोही कलेक्शन आहे, तीही PDF तुम्हाला मिळून जाईल. इथं उल्लेख समजून घ्या. आता कुठलीही योजना करताना एकतर तुम्हाला त्याची सुरुवात माहिती पाहिजे, त्याच्यानंतर त्याचे एक्झॅक्टली ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि टार्गेट ग्रुप काय आहे या योजनेबाबतचं इथं आहे. मग याच्यात तुम्हाला इथं फक्त ही योजना लघु सीमांत शेतकरी आणि शेतमजूर यांना लागू होती. इथं जे आहे ना हे अयोग्य. आता इथं हा जो घटक आहे चुकीचा, तो कुठलाही हे पश्चिम बंगाल वगळता इथं सर्व राज्यामध्ये लागू होते. इथं 6,000 आहे, इथं समजा 2,000 3,000 येऊ शकेल. या योजनेनंतर 14 कोटी शेतकऱ्यापर्यंत लाभ पोहोचण्याचा उद्देश आहे. हा जो डेटा आहे हा पाठ केल्याशिवाय पर्याय नाही कुठल्याही योजनेबाबतचा. तुम्हाला अंडरस्टँडिंगला जी कन्सेप्ट आहे ती आपण क्लिअर करू, पण हा डेटा प्रोव्हाइड केल्यानंतर तसा पाठ पाहिजे तुम्हाला. देर इज नो एनी ऑप्शन फॉर गव्हर्नमेंट स्कीम आणि हा ऍक्च्युअल डेटा. पुढे परत सेम जलजीवन मिशन अंतर्गत प्रतिदिन हा परत पुन्हा डेटा तशाला तसाच, त्याला सुद्धा दुसरा ऑप्शन नाहीये. म्हणजे योजना समजून घेणं वगैरे हा प्रकार नाहीये, फक्त त्याची इन्फॉर्मेशन आहे जी त्या योजनेची तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. आता भारतामध्ये या सगळ्या योजना सुरू करण्यामागचं कारण काय? एक तर तुम्हाला मी काय म्हणलं, कोणासाठी योजना आहेत, जे दुर्बल घटक आहेत सगळे उल्लेख केला. त्याच्या व्यतिरिक्त त्याच लोकांना बेसिक नीड ही पूर्ण होत नाही. मग कशाची? अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यानंतर शिक्षण, एज्युकेशन, त्याच्यानंतर आरोग्य, बर स्वच्छता, पिण्याचं पाणी, हे घटक लक्षात ठेवा. मी म्हणतो म्हणून नाही, मागच्या प्रश्नपत्रिका काढा, तुम्हाला याच्यावर मॅक्झिमम योजना पाहायला मिळतील. हे PDS सिस्टीम असेल, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल किंवा गरीब कल्याण योजना असेल, आता ह्याची निवारासाठी आवास योजना आहेत कितीतरी, एज्युकेशनसाठी आहेत, आरोग्यासाठी विशेषतः आपले हे आरोग्यामध्ये माता ज्या आपण म्हणतो ना प्रेग्नंट आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी जननी सुरक्षा योजना, म्हणजे जन्माला येणारं मूल हे सुद्धा आपल्या देशाची संपत्ती आहे. मानव म्हणतो ना आपण विकास, ह्युमन रिसोर्स, मनुष्यबळ, तर ते आता जन्म येतानाही सदृढ असलं पाहिजे. म्हणजे त्यांना काही रोग वगैरे असेल तर ते पुढे येणारं काम नाही करू शकणार ना इकॉनॉमीच्या डेव्हलपमेंटसाठी. सो या आरोग्याला तेवढंच महत्वाचं आहे. स्वच्छता, स्वच्छ भारत अभियान, याच्यामध्ये तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो, इकॉनॉमिक सर्वेनुसार, म्हणजे याला आपण दुर्लक्षित करतो. सरकारने याला टार्गेट केलं आणि कितीतरी गावं हे ओपन डेफिकेशन फ्री केले, जे हागंदारी मुक्त म्हणतो आपण, स्वच्छता नव्हती जिथं, मग रोगराई पसरायची, ते मुक्त झाले. चांगली गोष्ट आहे. याच्यावरून सर्वेमध्ये एक असा सरळ उल्लेख आहे की यामुळं ग्रामीण भागातील लोकांची उत्पन्न पातळी वाढलेली आहे. कसं काय शक्य आहे? कारण का या स्वच्छतेमुळे आता रोगराई कमी झाली आहे, आजारी पडण्याचं प्रमाण कमी झालं आणि अनावश्यक खर्च हा त्यांचा दवाखान्यात आरोग्यावर होत होता, कारण ह्या अस्वच्छतेमुळे. आता ती स्वच्छता चांगली झाली आहे, आरोग्याचा प्रश्न सुटला, हॉस्पिटलायझेशनचा खर्च वाचला, त्याच्यामुळे ते आता इतर ठिकाणी खर्च करू शकतील, राहणीमानाचा दर्जा त्यांचा सुधारला बिकॉज ऑफ सॅनिटेशन. आणि तोच वाला भाग पुन्हा अजून पिण्याचं पाणी, या बऱ्याच अशा लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी नाहीये, त्यासाठी वेगवेगळ्या सरकारमार्फत स्कीम राबवली जाते. इज दॅट क्लिअर? बघा, डेटा खूप व्हास्ट आहे, इकॉनॉमिक्स व्हास्ट आहे, प्रचंड सगळे, पण त्याला एक थोडं कुठेतरी आपण बाउंड्रीमध्ये टाकायचा प्रयत्न करतोय. आता योजना म्हणलं की थोडाफार कॉन्फिडन्स आला का योजनेमध्ये काय करायचं आणि कुठल्या कुठल्या योजना करायच्या, इथं सुरुवात आहे. डोंट वरी, इथून पुढे आपण अजून व्यवस्थित प्रत्येक गोष्टी ओपन करून जाऊयात. याच्यात तुम्हाला फक्त मला एक आवाका द्यायचा होता आणि कुठलीही गोष्ट निगेटिव्ह न घेता याच्यातून एक थोडं काय काय घेता येईल एवढं घ्या, मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल अजून पर्सनली, आता हे आपलं रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर आहे, तर आवर्जून फोन करा, चर्चा करा, प्रॉपर कम्युनिकेशन करा, कारण याच्यातून बऱ्याच गोष्टी परत मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात.
की सर म्हणजे एवढं व्हास्ट आहे तर मग काय करायचं काही नाही. सांगतो ना, एका छोट्याच्यात कसं बसवायचं, कुठले पुस्तक वाचायचे, एव्हरीथिंग. तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात डायरेक्ट कम्युनिकेशन करून. ठीक आहे. आता फक्त जे जे सांगतोय आणि प्रश्नांचं स्वरूप हे कसं आहे. बऱ्याच वेळा राज्यसेवा म्हणलं की आपण खूप जास्त कन्सेप्ट, खूप जास्त त्याच्याकडे पळतोय. त्याच्यासोबत सोबतच डायरेक्ट टू द पॉइंट फॅक्च्युअल प्रश्न सुद्धा आहेत. मग त्याची सवय लावा पाठ करायची, जे आता मी तुम्हाला टाकलेत मुद्दाम आवर्जून. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. पुन्हा हे सगळं आता बाजारातील कुशल कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या पुरवठा करण्यासाठीचे कोणते पोर्टल सुरू केले. हा, स्टार मार्क करा. आता नवीन गव्हर्नमेंटचे इनिशिएटिव्ह. आता बघा, हे जे हे इनिशिएटिव्हचे नाव. चला, अजून एक पॉईंट तुमचा क्लिअर झाला. मी इकॉनॉमिक्स मध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल ना, तर फक्त नाव लिटरली. तुम्हाला अजून एक सांगतो, याच्यावरून आठवलं, फक्त लॉंग फॉर्म विचारलेले मित्रांनो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा आणि कंबाईनला पण आहेत फक्त लॉंग फॉर्म. मी तुम्हाला आता विचारलं, सांगा याचा लॉंग फॉर्म काय. हा प्रश्न टाकण्यामागचा हेतू. बघा, आता डिटेलमध्ये वगैरे मी म्हणून तुम्हाला, हे आपलं इथं लेक्चर वेगळं, हे डिस्कशन आहे फक्त. तुम्हाला इथून पुढे अभ्यास करताना काय काय गोष्टी करायच्यात हे नीट बघा. सांगा मुद्राचं लॉंग फॉर्म. आणि मग अख्खी मुद्रा योजना माहिती आहे, पण मुद्राचं लॉंग फॉर्म नाही माहित, झिरो व्हॅल्यू. हे मी नाही सांगत आहे, हे आयोग सांगतो. प्रश्नपत्रिका बघा आणि मला सांगा लॉंग फॉर्म विचारले का नाही आयोगाने. सांगा याचं लॉंग फॉर्म. सायन्स वाले एलपीजी नाही, आपलं वाला इकॉनॉमिक्स एलपीजी. सांगा मला. पुन्हा याचा लॉंग फॉर्म सांगा. ही आहे आयोगाची डायरेक्शन, ही दिशा. आणि मग आपण अभ्यास कुठल्या दिशेने करतोय आणि आयोग कुठल्या दिशेने जातोय, फरक जाणवतोय. आणि याच्यातून लिटरली खरंच हे मुद्दे घ्या आणि इथून पुढे अभ्यास करताना ना, मी जे एरिया सांगतोय, जे पॉईंट सांगतोय ते घ्या. कुठेही याच्यात खूप डिटेलमध्ये पुढे जायचंय. अरे पण मुळात एक्झॅक्टली समजा याचं लॉंग फॉर्म असेल, प्रत्येक गोष्ट ही नेमकी कशा संदर्भात आहे, हा प्रश्न टाकण्यामागचा हा उद्देश आहे. असा कुठलाही गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह असेल ना, त्याचं फक्त नाव किंवा त्याचं लॉंग फॉर्म वगैरे याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे. व्हॉट एव्हर, कुठलंही काही असू द्या, तो याच्या मागचा उद्देश आहे. आणि ह्या जे इनिशिएटिव्ह स्कीम्स म्हणलं तुम्हाला, हे सगळं बजेट इकॉनॉमी सर्व्हेमध्ये येणार. डोंट वरी, त्याच्या डिटेलिंग मध्ये आपण नंतर बोलूयात. इथे एक एक एरिया फक्त आपण कव्हर करू. पुढं क्वेश्चन नंबर 12. दिस इन्व्हेस्टमेंट. चलो आता आता हा झाला मेन इकॉनॉमिक्स. तो जो होता करंट डेटा फॅक्ट्स, त्याच्यावर ते डायरेक्टली समोर फॅक्ट्स ठेवायचे आणि बघायचं, ह्याच्या पलीकडे काही नाही. आता खरी अंडरस्टँडिंग कसं इथं लागतो तुम्हाला सांगा. व्हॉट इज अ डिसइन्व्हेस्टमेंट, प्रॉपर कन्सेप्ट आहे. इथं आता तुम्हाला विचार करावा लागतो, तिथं नव्हता. ह्याच्यात काय आता सांगा. मुळात एखादी गव्हर्नमेंटची संस्था आहे, तिचं आपण निर्गुंतवणुकीकरण करतो, म्हणजे ती कोणाकडे चालली, प्रायव्हेटकडे चालली आहे. फॉर एक्झाम्पल 10% मी समजा ही बीएसएनएल कंपनी आहे, ही बीएसएनएल कंपनी आहे. आता सरकारच्या कंपनीमधून 10% शेअर्स मी विकतोय कोणाला, प्रायव्हेट याला. याच्यामधून काय काय होतं बघा. याच्यात नेमका सरकारचा उद्देश काय असतो, खाजगी भांडवल प्राप्त करणे. येस ऑर नो. टू वे कम्युनिकेशन ठेवा. रेकॉर्डिंग स्वरूपात असेल तरी तुम्हाला फील येतोय का की आपण वर्गात बसलोय असं. आणि मुद्दा मी काही गोष्टी तुमच्यावर ढकलतोय, तुम्ही मला सांगा. जर डोक्याला चालना मिळू दे तुम्हाला, विचार करा. हे सांगितलं ना उदाहरण इथं, याच्यावरून तुम्ही सांगा ना आता मला. खाजगी भांडवल मिळणं, प्राप्त करणे, आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त करणे. याच्यामध्ये काय असतं माहिती का, ज्या वेळेला आपण बघतो 1947 पासून ते 91 पर्यंतचा प्रवास, सरकारचे वर्चस्व खूप होतं, सरकारचं नियंत्रण खूप जास्त होतं. आणि ट्रॅडिशनल वेनी सगळे सरकारचे बिझनेस काम करत होते. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग हे प्रॉफिट देत नव्हते, लॉसमध्ये होते. का, कुठलंही आधुनिकरण नाहीये, इनोव्हेशन नाहीये. तुम्ही बघा ना, बीएसएनएल, एसबीआय बँक, कुठलेही सरकारचे उद्योग घ्या, यात काय आहे का नाविन्य, प्रोडक्शन कॅपॅसिटी जास्त आहे का, नाही. मग याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान प्राप्त करणे, जेणेकरून जर मी प्रायव्हेट सेक्टरला इथं आणलं तर आपल्याला काहीतरी प्रायव्हेट सेक्टरच्याच दृष्टिकोनातून ते इन्व्हेस्टमेंटला वाढवायला चालना मिळते. उत्कृष्ट व्यवस्थापन. याच्यात अजून एक प्रश्न मागे येऊन गेला बघा आयोगाचा, की निर्गुंतवणुकीकरण करणे किंवा खाजगीकरण करणे, याच्या मागचा उद्देश काय, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये खाजगी संस्कृती राबवणे. आता खाजगी संस्कृती राबवणे म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये जी काही मॅनेजमेंट असते ना, जी रिझल्ट ओरिएंटेड मॅनेजमेंट असते, काम किंवा तुम्ही काम करा, परफॉर्मन्स दाखवा, तरच आमच्याकडे ठिकाण आहे. तर एम्प्लॉयला काढलं जातं बघा प्रायव्हेटमध्ये. तसं गव्हर्नमेंटमध्ये नाही ना, काम करा, नका करू, पगार येतो, पैसा येतो, बसा निवांत. ते नकोय.
तो वाला पॉईंट हा येतो, उत्कृष्ट व्यवस्थापन, संपत्तीचे केंद्रीकरण करणे. आता इथं हा जो पॉईंट आहे ना, संपत्ती, आता याच्यात उत्तराचं जरा थोडा इथं तुम्हाला हे दिलं बरं का, क्वेश्चन नंबर 12चं अ ब ड योग्य दिलंय इथं, अ ब आणि ड योग्य, पण हे सुद्धा याच्यात येतं. आता इथं संपत्तीचे केंद्रीकरण करणे हा उद्देश असतो का सांगा मला. म्हणजे सरकारचा हा उद्देश आहे की संपत्ती एकाच ठिकाणी केंद्रीकरण करणे. आता याच्यात सुद्धा सरकार काय करतं, ऍक्च्युली डिसइन्व्हेस्टमेंट करताना विचार करून की ते एका ठिकाणी एकाच व्यक्तीच्या हातात न जाता बऱ्यापैकी लोकांनीही ते घ्यावं हे विचार केला जातो. म्हणून उत्तर कदाचित तिथं वेगळं दिलं, इथे चेंज करा. तर संपत्तीचे केंद्रीकरण हा सरकारचा उद्देश नसला पाहिजे हे लक्षात ठेवायच्यात. मग हे मात्र 1, 2 आणि 3 तिन्ही आहेत. त्याचं उत्तर आहे अ ब क. कुठे अ ब क. हा, आता इथं बघा, याच्यात तुम्हाला कुठंच उत्तर सापडत नाही अ ब क. आयोगाचे सुद्धा असे मी तुम्हाला प्रश्न दाखवतो, लिटरली पर्यायामध्ये उत्तर निघत नाही जे त्याच्यातून आहे, आणि आयोगाने असे क्वेश्चन कॅन्सल केलेले आहेत. परत आयोगाचा डेमो घेऊन सांगतो तुम्हाला. मी कुठलीही गोष्ट हवेत करत नाहीये, कारण तुम्हाला ते कळू द्यात की खरंच काय काय गोष्टी आहेत आपल्याला बदलाव्या लागतात आणि आयोगाच्या समजून घ्याव्या लागतात. चला, अ ब क. मला वाटतंय सीपीआय आणि डब्ल्यूपीआय बद्दल असा काहीतरी प्रश्न होता आयोगाचा, तो डब्ल्यूपीआय बद्दल खालीपैकी कुठल्या वस्तूंच्या गटांचा समावेश केला जातो. मग ते उत्पादित वस्तू वगैरे वगैरे, ते 3 गट आहेत त्यातले. मग हा 3 गटांचा भाग आहे. अ ब क हे पण येतं, हे पण येतं आणि हे पण येतं. ठीक आहे. आता खाली पर्याय बघा आयोगाचे, 1, 2, 3 आणि 4. याच्यामध्ये दिलंय अ ब बरोबर, याच्यामध्ये दिलंय ब क बरोबर, याच्यात दिलंय अ क बरोबर, आणि इकडं अ ब क ड बरोबर. ऍक्च्युली तिन्ही पर्याय बरोबर आहेत. हा, त्याच्यामध्ये येतात 1, 2, 3 अ ब क, पण अ ब क चा पर्यायच नाहीये. बर, शेवटचा आहे ना चौथा, व्हॉट अबाउट ड. इथं ड नाहीच आहे ना, आणि या कारणामुळे फक्त याच्यात प्रश्नांक चूक नव्हती, प्रॉब्लेम नाही, काही नाही, उत्तर निघत होतं, सगळं खरंय, पण एक्स्ट्रा तिथं आयोगाच्या काय प्रिंट मिस्टेक व्हॉट एव्हर, त्याच्यामुळे ड एक्स्ट्रा आल्यामुळे डायरेक्ट आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. समजतंय. म्हणजे ही सुद्धा गोष्ट मला नाही वाटत कोणी करत असेल. महाराष्ट्रातली आपली पहिली टेस्ट सिरीज असेल, की आयोगाचा तो पॅटर्न उचलायचा प्रयत्न केला ह्याच्यामध्ये. हे कधी ऐकलंय काय ऐकलंय मला माहित नाही तुम्ही, की हे असा पण प्रकार इथं चालू आहे आपल्या टेस्टमध्ये, मुद्दाम जाणीवपूर्वक तुम्हाला कळू द्यात ते. आणि याच्यातून दुसरी गोष्ट आहे का, अजून बऱ्याच जण असे क्लेम करतात का की आपला प्रश्न आयोगाला येतोच, आलाच, तो यायलाच पाहिजे. मला लिटरली तसा अट्टाच नाहीये आणि तसं होऊ शक्यत नाहीये आयोगाचं आपलं. पण आपल्या टेस्टमधून एक गोष्ट आहे, आयोगाच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मधून तुम्ही विद्यार्थी देशातून जेव्हा वाचता ना, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीयेत. त्या आम्ही इथे इम्प्लिमेंट करतोय आणि आयोगाचा पॅटर्न नेमका कसा आहे हा आपण डिकोड करायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमची विचार करण्याची क्षमता वाढेल. त्याला आपण म्हणतो ना काय, एम्पॉवर करणे किंवा आत्मनिर्भर करणे. म्हणजे तुम्हाला एवढ्या लेवलला आम्ही सक्षम बनवूयात इथं या गोष्टी टॅकल करायला, की तुम्ही आयोगात स्वतः या गोष्टीला सामोरे जाऊ शकता. हे एम्पॉवरमेंट करण्याचं किंवा आत्मनिर्भर करण्याचं काम आपलं आहे. आत्मनिर्भर भारत अभियान आपलं आहे ना, अभियान इकॉनॉमिक्स मध्येच आहे. तसं हे इथं प्रयत्न आहे बघा. याच्यात तुम्हाला विषय निघाला, एक गोष्ट सांगतो बघा. पॉवर्टी लाईन हे आहे आपल्या दारिद्र्य टॉपिकमध्ये. आपल्याला माहिती 100 रुपये ही दारिद्र्य रेषा ठरली समजा. किमान मूलभूत गरजा पूर्ण करण्या इतपत उत्पन्न ज्या व्यक्तीचं आहे ते एपीएल मध्ये जातं, अबाव पॉवर्टी लाईन मध्ये. मग किती, 100 रुपये. 100 रुपये ज्या व्यक्तीचं उत्पन्न आहे तो स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतो आणि तो एपीएल मध्ये गेला. ज्या व्यक्तीचं उत्पन्न 100 रुपयापेक्षा कमी आहे ती कुठे, बीपीएल मध्ये. कारण मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी 100 रुपये लागतात, ते नाहीये त्याच्याकडे. आता बीपीएल मध्ये 2 गट आहेत, इकडे 10-15, इकडे 10-15, आणि आपल्याला यांना ईपीएल मध्ये न्यायचंय. काय पर्याय, सरकारमार्फत विविध योजनामार्फत त्यांना भत्ताई, महागाई भत्ता किंवा भत्ता दिला जातो, पैसा दिला जातो, अलाउन्सेस व्हॉट एव्हर. ह्या व्यक्तींना 100 रुपये दिले जातात. आता 100 रुपये दिले तर मूलभूत गरजा पूर्ण होतील, कारण आपला निकषच तो आहे दारिद्र्याचा. मग ह्यांना 100 रुपये दिल्यावर हे मूलभूत गरजा पूर्ण करणार. मग मूलभूत गरजा पूर्ण झालेला व्यक्ती हा दारिद्र्यात असतो का, दारिद्र्याच्या बाहेर असतो, अबव पॉवर्टी लाईन गेलं, दारिद्र्य कमी झालं. दुसरा एक गट आहे, यांनाही दारिद्र्याच्या बाहेर काढायचं. पण आता बघा, एक मार्ग असा झाला, यांना डायरेक्टली 100 रुपये द्यायचं आणि हे करायचं. पुन्हा हे अजून 100 रुपये घेणार, पुन्हा तसंच राहणार आयुष्यभर, ते तेवढ्याच मूलभूत गरजावर राहणार. पण इथं मात्र यांना 100 रुपये न देता 100 रुपये कमवतील इतकं उत्पन्न मिळवून देण्यासाठी रोजगार मिळवून देणं. 100 रुपये कमवतील इतका
यांना रोजगार मिळवून देणं, म्हणजे काम करतील स्वतः आणि 100 नाही 120 130 कितीही रुपये कमवू शकतील आणि मग हे कुठे जातील ईपीएल मध्ये. फरक काय दोघांमध्ये? हे स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या क्षमतेवर विकसित करून काम करतील आणि अजून जास्त विकास करू शकतील. हे मात्र केवळ आणि केवळ सरकारच्या त्याच पैशावर जेवढे मूलभूत गरजा पूर्ण करण्यात लागतील त्याच्यावरच डिपेंड राहते. आता मला सांगा, तुम्हाला इकॉनॉमिक्स बाबत किंवा कुठल्या याच्या बाबत जर दारिद्र्य दूर करायचं असेल तर ही पहिली मेथड चांगली आहे की दुसरी मेथड चांगली सांगा. कष्ट होईल, तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही सक्षम व्हाल. ही जास्त महत्वाची मेथड आहे. आणि आपल्या एमपीएससी मध्ये हा अप्रोच खरंच जास्त आहे की प्रत्येक गोष्ट रेडीमेड इझी पाहिजे असं नका करू मित्रांनो. पेपर तुम्हाला द्यायचा आहे, आम्हाला नाही. म्हणून याच्यावर विश्वास ठेवा. ही थिअरी तुमची जास्त उपयोगाची आहे तुम्हाला. क्लिअर? आणि तोच प्रकार तुम्हाला इथं चांगलं चालू आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. पुन्हा गव्हर्नमेंट स्कीम आली. गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला सेपरेट मटेरियल आहे, डोंट वरी. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन, हे राष्ट्रीय पायाभूत सुविधा संदर्भात तुम्हाला विधान ओळखायचं आहे. आणि तर सरळ सरळ हे असे विधान दिलेले आहेत ना, हे तर तुम्हाला कन्सेप्ट काय आहे याच्यात सांगा मला. नथिंग. ते योजनेचे पॅरामीटर्स माहिती पाहिजे. मग इथं कुठेतरी चुकवलेलं ना, एक तर इथं चुकवलेलं असेल, नाहीतर इथं चुकवलेलं असेल, नाही तर इथं चुकवलेलं असेल, संपला विषय. मग तुम्ही आता नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन स्कीम करताना किंवा कुठली स्कीम करताना, मी आता तेच सांगितलं तुम्हाला, याच्यावर फोकस करा. नंबर 1, इयर कधी सुरू झाली. त्याच्यानंतर नंबर 2, टार्गेट इयर. जो मला प्रश्न येतो इथं चुकवलाय, हे 19 आणि 24 पर्यंत आहे, 2019-24. हा, आता इथं तुम्हाला इयर किंवा टार्गेट इयर बऱ्याच वेळा असं लिहिलेलं असतं बघा, पुढच्या 2 वर्षात आम्ही हे करणार, 3 वर्षात हे करणार, 5 वर्षात हे करणार. मग ते वर्ष बघा ना. आणि मग मला सांगा, जर अशी योजना तुम्ही वाचलेली आहे भरपूर जणांनी, पण हे स्पेसिफिक माहित नाहीये 20-21 आहे की 19 आहे की 24 आहे, व्हॉट एव्हर, काय फायदा. हे इथं 111 लाख आहे की 100 लाख आहे, काय व्हॉट एव्हर. रस्ते म्हणजे बघा ना, मला हे म्हणायचं म्हणजे माझी मत एकच आहे, मित्रांनो तुम्ही ह्या दलदलीतून बाहेर पडावं. 4-4, 5-5 वर्ष लागण्यामागचं कारण हे, कुठलीही गोष्ट आपण ना सुपरफिशियली करतो, वरवर, पण परफेक्शन नाही करत. आणि मला ते तुम्हाला द्यायचंय. एक साधा प्रश्न अजून विचारतो बरोबर तुम्हाला, पंचवार्षिक योजनेबद्दलचा फार साधा प्रश्न. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? कृषीवर. ठीक आहे, उत्तर द्याल तुम्ही आता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? राईट. आता जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, दुसऱ्या पंचवार्षिक योजने, मी मुद्दाम उत्तर सांगितलं ना, ते तुमच्यावर ढकललं. आता प्रश्न माझा आहे का, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च हा कुठल्या क्षेत्रामध्ये झाला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नंबर 1, कृषी क्षेत्र, ऍग्रिकल्चर सेक्टर. नंबर 2, इंडस्ट्री सेक्टर. ठीक आहे. आणि हे 1, 2, 3 आणि अजून 4 पुढचे काहीतरी आहेत, चला या दोघांमधले निवडा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर हा कृषीवर होता की उद्योगावर होता? आणि सर्वाधिक खर्च, सॉरी माझा प्रश्न असा आहे, सर्वाधिक खर्च हा कुठल्या क्षेत्रावर होता? तुम्ही ऑब्व्हियसली हे निवडाल, इंडस्ट्री. बऱ्यापैकी तुम्ही, मी म्हणतोय उत्तर चूक आहे, नाही याचं उत्तर. प्रश्न आय रिपीट, नीट आहे का, मी रिपीट करतो. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा सर्वाधिक खर्च हा कुठल्या क्षेत्रावर होता? मी सांगणार नाही, फाइंड आउट करा. प्रश्न अवघड होता का फार? पण मला तुम्हाला हे सांगायचंय, परफेक्ट स्टडी. आणि ही एकच गोष्ट तुम्हाला वाचवणार आहे बघा. आता नाही, गजानन बसके सर तुम्हाला पुढे आठवतील, ज्यावेळेला सगळं पेपर झाला ना, ओळखीचा पेपर वाटतो, सर उत्तर चुकले आमची धडाधड का? परफेक्शन. आता अजून एक प्रश्न साधा, तुमचा एवढा अभ्यास झाला आहे ना, चला. एलपीजी टॉपिक, नवीन आर्थिक सुधारणा जे आपण केल्या. माझा प्रश्न असा आहे, कुठल्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण नवीन आर्थिक सुधारणा स्वीकारल्या? चला, पर्याय पहिला आहे 8वी पंचवार्षिक योजना, 8 युथ इयर प्लॅन. दुसरा आहे 9वी पंचवार्षिक योजना. तिसरा आहे 10वी पंचवार्षिक योजना. निवडा. आणि चौथा आहे यापैकी नाही. नवीन आर्थिक सुधारणा कुठल्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण स्वीकारल्या? 8, 9, 10. आणि ह्याचं उत्तरही तुम्हीच द्या. सर्च करा. आता आपलं लेक्चर बघितल्यानंतर काढा पेज, पुस्तक, नोट्स आणि बघा कुठली येते. येस, चलो, हेच मला तुम्हाला इथं सांगायचंय. कदाचित आजचं लेक्चर फार जड जात असेल तुम्हाला, पण हे तुमच्यासाठी कामाचं आहे. तुम्ही बघा, फक्त हे इम्प्लिमेंट करा आणि मला रिझल्ट सांगा फक्त, सर खरंच खूप फायदा होतोय की काय सर फार लॉस होतोय. इट्स युअर चॉईस. क्वेश्चन नंबर 14.
पुन्हा योजना. आता याच्यामध्ये तुम्हाला भरपूर योजना दिसतील. डोंट वरी, हे टाकण्यामागचं रिझन सांगतो. सेट क्वालिफाईंग झालेलं आहे. तर एक शक्यता आपण गृहीत धरतोय फक्त जीएस मध्ये, त्यातल्या इकॉनॉमिक्स मध्ये इतर विषयाच्या तुलनेमध्ये तुम्हाला करंट अँगल खूप जास्त आहे. मग आता तुम्ही इथून पुढे अभ्यास करताना सुरुवातीला मित्रांनो कोर इकॉनॉमिक्स, कोर याला प्रायोरिटी द्या. कन्सेप्ट अंडरस्टँडिंग, बेसिक फॅक्ट पाठ करणं, जे न बदलणारे फॅक्ट्स आहेत ते, ह्याला प्रायोरिटी द्या. याच्यानंतर लगेच इकॉनॉमिक्सच्या बाबतीत करंटवर जास्त फोकस करा. करंट मध्ये दोन गोष्टी, एक म्हणजे परत सगळ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये, समजा आता आपण बजेट घेऊयात, सर्वे घेऊयात 12 पॉईंट, आणि इकडं गव्हर्नमेंट स्कीम, हे सुद्धा लक्षात ठेवा. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रायोरिटी इथं द्यायची, हे झाल्यानंतर याला फोकस करायचा आहे. दोन गोष्टी. ही गोष्ट कम्प्लिटली आपल्यावर सोडा, तुम्हाला विश्वास बसणार नाही. माझं फक्त एक ते जे डॉक्युमेंट आहे ना ते बघा. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्राचं बजेट, केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल, केंद्राचं बजेट. मित्रांनो रेडीमेड प्रचंड मेहनत घेऊन त्याचं कंपायलेशन केलेलं आहे. ते तुम्हाला फक्त नीट समजून घ्यायचं, त्याच्यावर पण आपण बोलूयात नंतर, डोंट वरी. आणि इकडे गव्हर्नमेंट स्कीमवर सुद्धा कंपायलेशन आहे. त्यामुळे ही तुमची मेहनत ही बऱ्यापैकी झालेली आहे ऑलरेडी. फक्त आता तुम्हाला त्याच्यावर कुठल्या पद्धतीने हे करायचंय त्याचा एक अप्रोच मी देतोय. आणि इथं हे कोर ऍज अ सब्जेक्ट म्हणून, त्याच्यामुळे हे तुम्हाला योजना इथे जास्त पाहायला मिळतात. आणि फक्त सिलेक्शन करतोय तुम्ही योजनांचा एक परत ओव्हरव्ह्यू जर नीट बघितलात ना, फ्रीसाठी एकदम खूप गोष्टी डिटेलमध्ये जाणं अपेक्षित नाहीये. एखादी योजना, तिचं वर्ष सुरू, तिचं ऑब्जेक्टिव्ह, तिचं टार्गेट ग्रुप, एक थोडं ओव्हरऑल तुम्हाला माहिती पाहिजे, असे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तो त्याच्यामागचा हा एक उद्देश आहे. आणि हे आज सगळं सांगण्यामागचं कारण, सुरुवात तुम्ही जर व्यवस्थित केली तर फायदा आहे, तर आउटपुट मिळतं. जे केलेली मेहनत बघा, वेगापेक्षा ना दिशा कधीही महत्वाची आहे. म्हणजे डायरेक्शन इज व्हेरी मोर इम्पॉर्टंट दॅन स्पीड. तुम्ही वेगाने भरपूर वाचन पुढे गेलात आणि पुन्हा कळाले की अरे दिशा चुकली माझी, फायदा नाही. सो ही डायरेक्शन ठरवण्याचा आजचा एक महत्वाचा पार्ट तुमचा क्लिअर होतोय आणि बरोबर मग पुढे या सगळ्या गोष्टी क्लिअर करत जातो. ठीक आहे. चल क्वेश्चन नंबर 15 पुढे. हा, आता याच्यावरून चला अजून एक स्टार मार्क करा. जर तुम्हाला पास व्हायचं असेल ना, स्टार मार्क करा. लोकसंख्या टॉपिक. आणि मित्रांनो लोकसंख्या टॉपिक मध्ये खूप भयानक कन्सेप्ट असा आहे का सार्वजनिक वित्तासारखा, आरबीआय टॉपिक सारखा? नाही ना. मग हा टॉपिक का सोडताय? कुठलीही परीक्षा काढा, कुठलीही परीक्षा, लोकसंख्येवर एक थोडा जॉग्राफीचा अँगल आहे आणि पुन्हा आपला इकॉनॉमिक्सचा अँगल आहे. 2 प्रश्न, कधी कधी 3 प्रश्न, कधी कधी 4 प्रश्न याच्यावर आहेत. राज्यसेवेला 3 ते 4 प्रश्न म्हणजे विचार करा, 8 क्वेश्चन, 8 मार्क झाले. एकच टॉपिक देतो तुम्हाला आणि कन्फर्म शुअर आहे पुन्हा. मग का आपण सोडतो हे? स्टार मार्क करायला हे अजिबात सोडू नका. या कुठल्याही गोष्टी या तुम्हाला रिसर्च नवीन शोधून आणायचं नाहीये. ऑलरेडी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकातील डेटा आहे, तो फक्त तिथं जा. म्हणजे हा आजचा एक माझा अजून पर्पज बघा, हे सगळे प्रश्न टाकतोय ना तुम्हाला हे लोकसंख्येचे, ज्याला मी काय म्हणतो माहिती का, डार्क और ग्रे एरिया. हा म्हणजे नेहमी एक वाक्य सांगतो सगळ्यांना की जिथं आपण थांबतो ना, म्हणजे विद्यार्थी वाचन करून, तिथून आयोग सुरू होतं. आपल्याला काय होतं माहितीये का, आतापर्यंत ज्या गोष्टी ऐकण्यात आलेल्या आहेत, ज्या सोप्या आहेत, ज्या आयोगाने वारंवार विचारलेल्या आहेत, तेवढ्याच वाचण्यात येतात आपल्या, तेवढ्याच वाचतो आपण, त्याच्या पलीकडे जातच नाही. तोच एरिया म्हणजे डार्क एरिया किंवा ग्रे एरिया आपल्यापासून दुर्लक्षित राहतो. तुम्हाला मी इथं प्रश्न टाकण्यामागचा उद्देश आहे की त्या टॉपिकच्या रिलेटेड अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही बघा आता, आणि जे दुसरे करत नाहीत ते आपण कळलंच पाहिजे, तरच इतरांच्या पुढे जाऊयात आपण. स्पर्धा परीक्षा आहे, 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन सारखं नाहीये ठराविक मार्क घेतले की तूही पास आणि मीही पास. इथं तसं नाही. त्यामुळे तुलना केली जाते की असे कुठलेही एरियाज ते सोडू नका याच्यामध्ये. आणि लोकसंख्या टॉपिक आहे, इन्फॉर्मेशन आहे सगळीकडे अवेलेबल आहे, डोंट वरी, फक्त घ्या. पुन्हा जोड्या लावा आणि सर्वाधिक लोकसंख्या वृद्धी दर सेम, पुन्हा काही नाही, टॉपिक लोकसंख्या ऍक्च्युअल डेटा. हा सेम योजनाबद्दल भरपूर बोलणं झालेलं आहे, त्या योजना त्यांची नावं, हे प्रमाण जरा मुद्दाम जास्त ठेवलंय, तुम्हाला त्याचा हेतू काय ते सांगितलेलं ऑलरेडी. नेक्स्ट, हे पुन्हा रँकिंग.
कशाही बाबतीतली जी रँकिंग आहे ना ही. आता रँकिंग बाबत एक पॉइंट काय होतं, पेपरमध्ये आपण ज्या वेळेला जातो ना सॉल्व्ह करायला, सगळ्या गोष्टी माहिती असतात पण त्या प्रेशरमुळे सुटत नाहीयेत आणि साध्या साध्या गोष्टी आपल्याला कन्फ्युज होत आहेत. सरळ सरळ विचारलं तुम्हाला मी, चला या आता रँकिंग बाबत चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा. बऱ्याच जणांना हेच नाही माहित की आता चढता क्रम म्हणजे सगळ्यात आधी छोटं घ्यायचं की मोठं घ्यायचं, उतरता क्रम म्हणजे छोटं की मोठं. मान्य? कन्फ्युजन होतंय का नाही सांगा तुम्ही मला. सुरुवात जर इथून असेल आपली, तर अभ्यास राहायला बाजूला, ह्या गोष्टीला आपण टॅकल केलं पाहिजे आणि अभ्यासाच्याही पलीकडे जाऊन पेपरचा हा अप्रोच तुम्हाला डेव्हलप झाला पाहिजे. चढता क्रम म्हणजे काय, उतरता क्रम म्हणजे काय, कुठली गोष्ट अगोदर घ्यायची कुठली नंतर घ्यायची, आणि रँकिंग पहिली दुसरं तिसरं हा सुद्धा फॅक्ट्स आहे, फॅक्च्युअल डेटा आहे. मुक्त व्यापार करणारा पहिला देश, पुन्हा फॅक्च्युअल डेटा कुठल्या याच्याबाबत तुम्हाला दिलेला आहे. फ्री ट्रेड काय प्रकारे, फ्री ट्रेड एरिया, फ्री ट्रेड अग्रीमेंट. फ्री म्हणजे मुफ्त, म्हणजे विदाऊट पैसे असा होत नाही. फ्री ट्रेड म्हणजे जिथं तुम्हाला सरकारमार्फत कुठलेही बंधन नाहीयेत, नियम नाहीयेत, त्याला आपण फ्री ट्रेड एरिया किंवा फ्री ट्रेड अग्रीमेंट असं म्हणतो. लक्षात ठेवा, जे 2-2, 3-3 देशामध्ये केलं जातं त्याच्यावर कुठले बंधन न टाकता त्या देशातून वस्तू येऊ द्यायच्यात, आपल्या देशातून तिकडे वस्तू जाऊ द्यायच्यात, इन्व्हेस्टमेंट येऊ द्यायची आहेत, जे आपण 1991 नंतर स्वीकारले केलेलं आहे ठराविक देशांसोबत. नेक्स्ट एमजी नरेगा. आता इथं मला लिटरली कधी कधी कमाल वाटते की असं का करतात विद्यार्थी. कितीतरी वेळा प्रश्न आलेला आहे, खूप इम्पॉर्टंट स्कीम आहे. याच्याबाबत अजूनही जर तुम्हाला हे जे बेसिक फॅक्ट्स आहेत ना हे जर पाठ नसतील, तर मग आपण राज्यसेवेची तयारी करतोय याच्याबाबत विचार करायला पाहिजे ना. एमजी नरेगावर किती वेळा प्रश्न आलेला आहे, मग एका दिवशी घ्या, अख्खी ती योजना तोंडपाठ करा. इथं अंडरस्टँडिंग कन्सेप्ट वगैरे नथिंग, पॉइंट आहेत पाठ करा. आणि मग कुठं प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये, पुन्हा वर्ष 2005 आहे की 4 आहे का 3 आहे बघा. कुशल कामगारांना किमान इथं 100 दिवसाचा आहे का बघा. परत कुशल कामगारच आहेत की अकुशल कामगार आहेत, समजतंय. आता ही जी नजर आहे ना, हा जो अप्रोच तुम्हाला देतो ना, तुम्ही फक्त इम्प्लिमेंट करा, तुम्हाला पुढच्या टेस्टला कितीतरी पटीने तुमच्यात इम्प्रुव्हमेंट दिसेल. कुठलीही गोष्ट वाचताना ना तुम्ही जागेवर असे गोल करायला लागाल. आता योजना वाचताना घ्या किंवा कन्सेप्ट फॅक्ट वाचताना घ्या, कुठलं पण. आणि हे जे आहेत ना, आता तुम्ही त्याच्यावर शब्दावर फोकस करताय, कुशल अकुशल, पटकन लक्षात ठेवा ह्याच्यात काय अकुशल आहे, मग इथं काय दिलंय कुशल, चुकलं ना मग ते, मग झालं ना. काय इथं विचारलंय अयोग्य कुठलं, या 2 नंबरचं अयोग्य. मग इथं तुम्हाला 5 आहे का 4 आहे माहिती पाहिजे, 100 दिवस आहेत का, पण डाऊट निर्माण होतो ना. आणि मग डाऊट निर्माण होत असेल तर मला सांगा, याच्यात काय डाऊट निर्माण होण्यासारखा याच्या आधी एक कन्सेप्टचा होता बघा डिसइन्व्हेस्टमेंटचा, तो विचार करण्यासारखा होता. आणि जर तुम्ही याच्यावर विचार करत असाल मित्रांनो, तर मग कसं आपण पुढे जाणार. जे महाराष्ट्रात टॉपर येतात ना, टॉपर, अशा साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या तोंडपाठ पाहिजेत, विदाऊट पर्याय तुम्ही सांगता आलं पाहिजे धडाधड. तुम्हाला आता विचारलं मी, बँकेबाबत डेटा आहे बघा भरपूर. चला सांगा मला, एसबीआयची स्थापना कधी झाली, समिती कुठली आहे, बरं अग्रणी बँकेची स्थापना, बरं समिती, त्याच्यानंतर पुन्हा नाबार्डची स्थापना, त्याची समिती. आता तुम्ही माझ्या समोर नाही आहेत पण मी गृहीत धरतोय तसं, आणि तुम्ही मनात मला उत्तर द्या, वाटलं तर लिहून घ्या. आणि देता येत नसतील मला सांगा, तुम्ही सर मग तुम्ही ऑप्शन दिलं नाही, अरे ह्या गोष्टींना ऑप्शन नको बाळांनो, सवय लावा तशी. ऑप्शनसाठी ऍक्च्युअल अनालिटिकल क्वेश्चन्स आहेत, तिथं जरा वेळ लागतो तुम्हाला आणि विचार करावा लागतो. याला विचार करायला वेळ लावू नका. आणि परीक्षेमधला जो वेळ आहे ना, ह्याच्याऐवजी अवघड प्रश्नांना द्या. बघा फक्त तुम्ही इम्प्लिमेंट करून तुम्हाला फार मोठा फरक जाणवेल. या अशा गोष्टीवर तुम्ही अजिबात हे करू नका, तरच आपण पुढे जाऊयात. हा सेम. आता ही काय संस्था विचारलेली, आता बघा, आता स्टार मार्क करा. अजून एक पॉइंट तुम्हाला अनलॉक करतोय मी. वेगवेगळे निर्देशांक, रिपोर्ट, व्हॉट एव्हर, अहवाल निर्देशन काय असेल, हे कोण जाहीर करतं ना, त्यांच्या संस्था लक्षात ठेवा. तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स माहिती सगळं सगळं, पण एक प्रश्न असा विचारतोय, HDI, HDR, एकच एक वेगवेगळं आहे, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. मला माहित नाही, मी सांगणार नाही, या गोष्टी अवघड नाहीत. बरं, मी जर आता प्रश्न असा विचारला तुम्हाला, हे जाहीर कोण करतं, ते कदाचित माहिती असेल कारण दोन पाठांनी फार इझी आहे. UNDP, बरोबर. आता UNDP मार्फत जो जाहीर होतो ना, तो असतो
HDR, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. चला, दिलं उत्तर तुम्हाला मी. अजून पुढचा प्रश्न माझा, ह्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये इंडेक्स असतात, निर्देशांक असतात, ते किती आणि कोणते? सांगा. येत असतील व्हेरी गुड, आणि जर नसतील चेंज युअर डायरेक्शन. दॅट्स इट. आजचा हा आपला लेक्चरचा भाग टर्निंग पॉईंट असणार आहे तुमचा. बिलकुल. आणि याच्या पलीकडे मी म्हणलं तुम्हाला, काही तुम्हाला वेगळं वाटत असेल, काही जे अजून समस्या वेगळी असतील, कोणी नवीन कोणी जुनं असेल, तर फोन करा, प्रॉपर कम्युनिकेशन करूयात आपण. पण मला तुम्हाला ही जी दिशा आहे आणि हा जो व्ह्यू होता, हा मला आज द्यायचा होता तुम्हाला. यासाठी हा सगळा आहे. डोंट वरी. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी. तर तेच सेम इथं संस्था कोण जाहीर करतं आणि काही नाही, याच्यावर फोकस करा मित्रांनो. आयोगाने विचारलेले प्रश्न, आणि मग एकदा जर तुम्हाला असं क्लिअर कट कळाल्यानंतर ह्या प्रश्न जाण्याचा विषयच येत नाहीये. आणि का सोडायचे हे प्रश्न आपले? हे फार अवघड आहे का? हे अवघड तर अजून सुरू व्हायचं पुढं, हळूहळू. चला, लक्षात येईल तुम्हाला. हा, प्रमुख कारणे हे एक जरा थोडं अवघड असतं. कारणे, परिणाम, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, पार्श्वभूमी, बॅकग्राऊंड, हे असं विचार करायला लावणार असतं. कशाचे कारण विचारलंय? दारिद्र्याचं, भारतातील. मग दारिद्र्यामध्ये काय काय येतं की जो व्यक्ती स्वतःच्या मूलभूत गरजा, बेसिक नीड्स पूर्ण करू शकत नाही. बेसिक नीड्स पूर्ण करू शकत नाही का? तेवढं त्याचं उत्पन्न नाहीये, कमी आहे. म्हणजेच ऑब्विसली बेकारी. एखादा व्यक्ती आहे, त्याला कामच नाही, बेरोजगार आहे तो. मला सांगा, मग त्याला उत्पन्न नसणार असणार ना दारिद्र्याचं कारण ते बेकारी. यस. बघा, आता मी तुम्हाला फक्त एक बेसिक थिंग दिली, त्याच्यानुसार तुम्ही काय काढू शकता. याच्यामुळे बेरोजगारी, आपलं दारिद्र्य निर्माण होऊ शकतं. ऑब्विसली अर्ध बेकारी पण तसंच आहे, काम नसल्यामुळे. आता अविकसितपणा, याच्यामुळे दारिद्र्य निर्माण होऊ शकतं का? मला तुम्ही सांगा. आता तुम्हाला काय माहिती का? अविकसितपणा म्हणजे काय? एखादा देश आपण ज्यावेळेला अविकसित असं म्हणतो, तर ऑब्विसली गुंतवणुकीचं प्रमाण कमी, त्याच्यामध्ये औद्योगिकरणाचं प्रमाण कमी, रोजगार निर्मितीचं प्रमाण कमी. मग रोजगार निर्मिती नसेल तर बेरोजगारीचं प्रमाण जास्त, राहणीमानाचा दर्जा कमी, उत्पन्न पातळी कमी, सगळंच. म्हणजे इनडायरेक्टली याला आपण याच्यामध्ये घेऊ शकतो की अविकसितपणा. आता दुसरी गोष्ट, आर्थिक असमानता. म्हणजे जनरली हे ऍक्च्युली दोन त्याला परफेक्टली लागू होतात, आणि हे पण त्यात घेऊ शकतो. पण मला तुम्हाला सांगायचं की आयोगाचे पुन्हा अजून काही अशा गोष्टी आहेत, हे जे आहेत ना, ह्या दोन. एकतर मुळात आपण दारिद्र्य आहोत, किंवा भारतात दारिद्र्य आहे म्हणून आपण अविकसित आहोत, किंवा अविकसित असल्यामुळे दारिद्र्य निर्माण होतं. दोन्ही गोष्टी आहेत. ही रियालिटी आहे इकॉनॉमिक्समध्ये. बघा, बऱ्याच अशा काही गोष्टी की तुम्ही परफेक्ट बायफर्गेशन नाही करू शकत कम्प्लिटली, हे इकडं तिकडं, एक गाव दोन तुकडे, असं नाही करू शकत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यापैकी ही एक गोष्ट येतं. तुम्हाला सर मग असे प्रश्न आल्यावर आम्ही काय करायचं? सर, आता असे प्रश्न आल्यानंतर ऑब्व्हियसली तुम्हाला विचार करावाच लागणार आहे. आणि बऱ्याच वाचण्यानंतर, त्याचं चिंतन मनन केल्यानंतर तुम्हाला ही डेप्थ येते. सुरुवातीला येत नाही, सो ऍक्सेप्ट इट, मान्य करा. मी आलो आणि वाचलो आणि एकदा दोनदा मला हे कळायला लागलं, असं होत नाही. आणि मग अशा गोष्टी जर तुम्हाला जड गेल्या ना, तुम्ही लगेच तिथं निगेटिव्ह होता इकॉनॉमिक्सकडे. अरे, वेळ लागेल ना हे समजायला, ही अंडरस्टँडिंग. पूर्ण विषयाचा आवाका येऊ देत तुम्हाला, मग बरोबर कळतं आयोगाला काय म्हणायचं, आणि तुम्ही जवळपास पोहोचताय अशा गोष्टींना. ठीक आहे. सो याच्यामध्ये ते पण येतं. आता आर्थिक असमानता जी आहे ना, आर्थिक असमानता म्हणजेच ठराविक लोक श्रीमंत आहेत, ठराविक लोक गरीब आहेत, यालाच आपण आर्थिक असमानता म्हणतो ना. मग याच्यामध्ये हे घटक इथं डायरेक्टली येत नाही की जे गरिबीला कारणीभूत आहे. ऍक्च्युली गरिबी असल्यामुळे, म्हणजे गरिबीचा परिणाम आपण म्हणू शकतो की आर्थिक असमानता देशात निर्माण होते, गरीब श्रीमंतातील दरी. ठीक आहे. तो असे काही थोडेफार लॉजिक बेस्ड प्रश्न म्हणा, किंवा अनालिटिकल क्वेश्चन्स असतात, ओपिनियन बेस्ड असतात, थिंकिंग, त्याचं वेगळं त्याचं वेगळं. मुळात इकॉनॉमिक्स हा डायनामिक सब्जेक्ट आहे मित्रांनो. इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन मध्ये सुद्धा बराच चेंजेस झालेला आहे. सुरुवातीपासून जर बघताय ना तुम्ही, तर संपत्तीचे अर्थशास्त्र ऍडम स्मिथ म्हणतो, त्याच्यानंतर पुन्हा डेव्हिड रेकॉर्डो वेगळा, रॉबिन्सन्स वेगळं, त्याच्यानंतर अजून 2-3 अर्थ त्यांनी डेफिनेशन ब्रॉड ब्रॉड करत गेलेलं आहे. बरं, लांब कशाला, चला दारिद्र्य घ्या ना. दारिद्र्याची डेफिनेशन सांगा तुम्ही मला. भारतामध्ये सुरुवातीला फक्त अन्न घटक निवडला होता. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य वाढत चाललं ना, तसंच इथं त्या बाबतीत हा पॉईंट येतो क्लिअर, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी योजना म्हणून कोणती पंचवार्षिक योजना ओळखली जाते? 10वी, 8वी, 9वी काय आहे तिथं? आता ह्याला कुठलीच हिंट नाही बरं का तुम्हाला या प्रश्नामधून. काय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी योजना म्हणून कुठली आहे? आता ऑब्व्हियसली आपण अर्थव्यवस्थेला गती द्यायचा प्रयत्न करतो ना, आणि सगळ्याच योजनेमध्ये करतो ना. मग
सांगा आता काय लॉजिक लावून काय जाऊ द्या तिकडे वाटचाल होऊ द्या चुकू द्या बघा चुकाल तर शिकाल आणि शिकाल तर स्वतःला इम्प्रूव्ह कराल हे वाक्य लक्षात ठेवा माझं आणि त्यासाठी टेस्ट सिरीज आहे तिथे तुमचा स्कोअर मी म्हणतो त्याला 10 येऊ द्या हरकत नाही क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करू नका क्वालिटेटिव्ह करा आज तुमच्या ह्याच्यातून विचार करण्याची कितीतरी गोष्टी बदलल्यात दॅट्स युअर अचिव्हमेंट मग इथं काय लॉजिक लावाल अर्थव्यवस्थेला गती देण्याची त्यातल्या त्यात महत्वाची योजना कुठली आहे याच्यासाठी तुम्हाला इंटरलिंकिंग माहिती पाहिजे हा टॉपिक तुम्हाला इंटरलिंक झालेला आहे एलपीजी पॉलिसी जे आधी मी प्रश्न विचारला होता ते इंटरलिंकिंग वाला मग कुठली सांगा 8वी का 1991 ला आपण नवीन आर्थिक सुधारणा स्वीकारल्या खूप मोठ्या प्रमाणात बूस्ट दिला आपण इकॉनॉमीला आणि मग 8वी पंचवार्षिक योजना सुरू झाली 1992 ऑनवर्ड्स पुढे 1997 पर्यंत दिस इज युअर आन्सर मग आता तुम्हाला असे काही प्रश्न आहेत डायरेक्टली सॉल्व्ह होत नाहीत आपण बघतो कधी कधी प्रश्न सर मला हे प्रश्न सॉल्व्ह होत नाही माझा टॉपिक वाचून झाला तरी पण अरे एखादा टॉपिक आहे समजा फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पन्न त्याच्या काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर प्रश्न सॉल्व्ह होतील पण राष्ट्रीय उत्पन्नाची लिंक जर पंचवार्षिक योजनेला लावली तर पंचवार्षिक योजनेची लिंक आर्थिक सुधारणा लावली तर मग तुम्हाला आर्थिक सुधारणा टॉपिक झाल्यानंतर पंचवार्षिक योजना पण झाला पाहिजे आणि तेव्हा दोघांचं क्लब करतं जसं की हे आता बराच असा पार्ट आहे पण या गोष्टी तुम्हाला अनलॉक होत चालल्यात बाहेर येत चालल्यात हे लक्षात ठेवा ती इंटरलिंकिंग पण जमली पाहिजे तुम्हाला टॉपिकची नेक्स्ट जोड्या लावा पुन्हा सरळ सरळ हे फॅक्च्युअल डेटा जसा आहे तसा व्यवस्थित करा इथं चला काय चुकीचं सांगा ना त्याच्यामध्ये पुन्हा आता इथं भारत आणि इतर देश आत्ताच जस्ट मागच्या प्रिलिमला बघा या 2 झाल्या कोविड मधल्या एनर्जी बाबतीत काहीतरी इलेक्ट्रिसिटी बाबतीत तुलना केलेली आहे त्याच्यामध्ये आयोग काय करतं कधी कधी आपला देश राष्ट्रीय स्तरावर घेतो म्हणजे भारत त्याच्यासोबत जग किंवा कधी कधी महाराष्ट्र आता आपला अभ्यास जेवढा असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण फोकस महाराष्ट्राच्या रँकिंगला करतो सॉरी भारताच्या प्रोफार माहिती असतं त्याच्या पलीकडे जाऊन थोडं इकडे महाराष्ट्राला टार्गेट करतो त्याच्यानंतर जमलं तर इकडे जातो शक्यतो जातच नाहीत आणि मग असं जागतिक स्तरावरून त्यात भारत कितवं आणि राज्य कितवं हे नाही माहीत अशा पद्धतीने तुम्हाला जर इकडे तुलना केली तर तुम्ही याच्या मागे जर लागत बसलात ना या आकडेवारीच्या मागे काढण्याच्या भारत जग सो ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवा प्रायोरिटीवर जे इझी प्रश्न हातचे येतात ते घ्यायचा प्रयत्न करा याच्यामध्ये अशा काही कन्सेप्ट येतात नवीन आता हे मेटा प्राधान्य म्हणजे मुलींसाठी सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं नाही इथं काय मुलगा आहे या अशा कुठल्या तरी गोष्टी आहेत ज्या नवीन आणल्या आहेत किंवा तुलना केलेल्या असतात बघा नमस्कार कोर अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांनाच माहित आहे की आपण एमपीएससी आणि यूपीएससी संदर्भातले सर्व कंटेंट ज्याला आपण म्हणतो तो आपण या यूट्यूब व्हिडिओ मार्फत काय करतो डिलिव्हर करतो जसे विद्यार्थ्यांचे प्रश्न येतात विद्यार्थी शंका विचारतात आणि त्या शंकांना घेऊनच आपण काय करतो व्हिडिओ बनवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि एमपीएससीची पूर्वपरीक्षा असेल कंबाईनची पूर्व मुख्य असेल एमपीएससीची मुख्य परीक्षा असेल जशा परीक्षा होतात त्या परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा विद्यार्थ्यांना जो कंटेंट आवश्यक आहे तो कंटेंट आवश्यक सर्व कंटेंट आपण आपल्या या यूट्यूब मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो म्हणून हे यूट्यूब चॅनल आपलं तुम्ही बघत असालच पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बघत असाल तर तुम्ही आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि असेच महत्त्वपूर्ण जर तुम्हाला यूट्यूब व्हिडिओच्या जे काही म्हणतो लिंक तुम्हाला मिळालेलं पाहिजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका बेल आयकॉन दाबा म्हणजेच तुम्हाला सर्व लिंक आणि नोटिफिकेशन आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओ जे तुम्हाला एमपीएससी आणि यूपीएससी साठी आवश्यक आहे त्याचे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद